ग्लोबल परळीच्या 30 लक्ष फळबाग लागवडमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आणि जे आपण यावर्षी ग्लोबल परळी च्या माध्यमातून 30 लक्षची सुरुवात केली ती, त्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपले पपईची लागवड पासून आपला याचा शुभारंभ झाला. एक साधारण 5.5 लाख पपईचे रोप ग्लोबल परळीच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना दर्जेदार आणि कमी किमतीमध्ये उपलब्ध करून दिली. आता बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या एक 90-95% लोकांच्या बागा आज म्हणजे उत्पादन सुरुवात झालेली आहे. आणि आपला आजचा वेबिनार घेण्याचा उद्देश जो आहे ते मुख्यतः ज्या 5 महिन्याच्या पुढच्या ज्या बागा आहेत त्या बागांचं आता आपण कशा पद्धतीने, तर आपण ज्या आपल्या बागा आज उत्पादनावर आहेत किंवा येणाऱ्या काळात लवकर त्या शेतकऱ्यांच्या बागा उत्पादनावर येतील, अशा ज्या आपल्या समोर अशा परिस्थितीमध्ये ज्या अडचणी आपल्या समोर आहेत त्या अडचणीचा आपण आजच्या वेबिनार मध्ये निवारण करण्याचा प्रयत्न करू. आपल्यासोबत बावस्कर टेक्नॉलॉजी पुणे यांचे जिल्हा प्रतिनिधी श्री सतीशजी बुरांगे सर आज आपल्या वेबिनारचे प्रमुख मार्गदर्शक आहेत. आपण सगळ्यांना त्यांना आपण ओळखतोच, आपल्याच परिसरातले आहेत आणि अनंत बागा त्यांच्या हातावरती त्यांनी अतिशय उत्कृष्ट शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून बागा त्यांनी तयार केलेल्या आहेत. शेतकऱ्यांना फक्त एक विनंती आहे की आपले जे प्रश्न असतील तर आपल्या स्क्रीनवर एक मेसेज बॉक्स आहे, त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता. प्रत्येक शेतकऱ्याच्या नावानिशी आपण कार्यक्रमाच्या शेवटी प्रश्नोत्तराच्या सेशन मध्ये सगळ्यांचे प्रश्न आपण बुरांगे सरांसमोर मांडणार आहोत. मध्ये अगोदर बुरांगे सर ज्यावेळेस बोलतील तर कोणी बोलू नये. जे काही प्रश्न असतील आपले ते आपण मेसेज बॉक्स मध्ये टाकावे. मी बुरांगे सरांना विनंती करतो की आपण कार्यक्रम पुढे चालू करू शकतो. धन्यवाद सर. सर्व शेतकरी बांधवांना माझा सप्रेम नमस्कार. मी सतीश गंगाधरराव बुरांगे, जिल्हा प्रतिनिधी डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजी तथा नॉलेज पार्टनर ग्लोबल परळी टीम. सर्वप्रथम सर्व ग्लोबल परळी टीम व मयंक सरांचे आभार मानतो की मला वेबिनारच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांची हितगुज करण्याची, बोलण्याची आणि प्रश्न जाणून घेण्याची ते सुटतील त्याचा 100% प्रयत्न करेन. मी ते प्रश्न जाणून घेण्याची मला संधी मिळत आहे ग्लोबल परळीच्या माध्यमातून, त्यामुळे मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. शेतकरी बांधवांनो, गेल्या 2-3 वर्षापासूनचा ग्लोबल परळीचा प्रवास आपण अनुभवत असाल. यामध्ये काही शेतकरी नवीनही असतील, परंतु मागच्या 2 वर्षापासून जो ग्लोबल परळीने फळबाग लागवड करण्याचा जो मोहीम हाती घेतलेली आहे आणि त्याला एक चांगल्या प्रकारचे यश आलेलं आहे असं मी म्हणेन. कारण मागच्या 2 वर्षापासून आम्ही पपई या फळपिकामध्ये चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याचा आणि आर्थिक उन्नती करण्याचा ग्लोबल परळीच्या माध्यमातून प्रयत्न करतोय आणि त्याला आम्हाला यश मिळत आहे. तर शेतकरी बांधवांनो, आता जो सेशन आहे आपला मुख्य सेशन आहे तो म्हणजे पपई फळबाग लागवड पश्चात मार्गदर्शन, म्हणजे पपईच्या बागाची कुठल्या प्रकारची कशा पद्धतीने काळजी घ्यायची त्या संदर्भात आपण आज हितगुज करणार आहोत. तर पपई या फळपिकाविषयी जर बोलायचं झालं तर ग्लोबल परळीनं जे सर्वात कमी कालावधीमध्ये आणि शाश्वत उत्पादन देणारं पीक म्हणून फळपीक म्हणून पपईची निवड केली, हे अतिशय शेतकऱ्यासाठी आनंदाची आणि फायद्याची गोष्ट आहे असं म्हणेन मी. कारण कुठलीही संस्था किंवा कुठलंही शासन त्यावेळेस फळबाग लागवड करण्याचा निर्णय घेतं किंवा उद्दिष्ट समोर ठेवतं त्यावेळेस त्यांच्या उद्देशामध्ये हे चिरकाल टिकणारे फळ म्हणजे फळबागा जसं की संत्रा, मोसंबी, लिंबू असेल, आंबा असेल याचाच जास्त करून समावेश केला जातो. परंतु पपईचा समावेश करणे म्हणजे शेतकऱ्याच्या खूप हिताची गोष्ट आहे. कारण पपई हे लागवड केल्यापासून साधारणतः 7 महिन्यामध्ये, 7.5 महिन्यामध्ये ते 8 महिन्यामध्ये
शेतकऱ्यांना एक नगदी चलन उपलब्ध करून देणारं पीक आहे. म्हणून या फळपिकाकडे आपण एक नगदी फळपीक म्हणून पाहतो. तर शेतकरी बांधवांना याच्यामध्ये आपण काही शेतकऱ्यांनी पपईची लागवड केलेली असेल, काही करणार असतील किंवा काहींनी याच्या अगोदर उत्पन्नही घेतले असतील, तर या सर्वांसाठी हे आपण गृहीत धरून चर्चा करणार आहोत. तर चर्चा ही सुरुवातीपासून आपण घेऊया मुद्देसूद. त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पपई. पपई बद्दल सांगायचं झालं तर पपई हे चांगलं एक आजच्या सध्याच्या काळामध्ये एक चांगलं नगदी फळ पीक म्हणून त्याला परिसरात व बाहेरच्या राज्यामध्ये म्हणण्यापेक्षा पूर्ण भारत देशामध्ये एक चांगल्या प्रकारचं स्थिर मार्केट उपलब्ध झालेलं आहे. तर त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना एक शाश्वत उत्पादन मिळण्यास सुरुवात झालेली आहे असं मी म्हणेन. तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे पपई लागवड करता जमिनीची निवड कशी करायची हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो. कारण मुद्देसूद माहिती घेत असताना आपण एका मुद्द्याचं जरी आपण म्हणजे थोडं जरी चुकलो ना, म्हणतो ना आपण की थोडी चूक पण आपल्याला खूप महागात पडू शकते. तर त्या गोष्टीने आपण आपल्या पद्धतीने परीक्षण करू शकतो की पण आपण यामध्ये बसतो किंवा आपण चुकलोय किंवा आपल्याला करायचे असेल तर आपण कशा पद्धतीने करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टीची आपण मुद्देसूद यामध्ये माहिती घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पपईसाठी जमीन ही उत्तम निचरा होणारी, पाण्याचा खच न साचणारी, थोडक्यात मुरमाड लाल माती टाईप ज्याला जमीन म्हणतो, अशा प्रकारची जमीन पपई पिकासाठी अत्यंत उपयुक्त असते. चुनखड जमीन किंवा गाळवट जमीन ज्याला म्हणतो आपण, ज्या जमिनीमध्ये पाणी साचून राहतं, निचरा होत नाही, अशा जमिनीमध्ये शक्यतो पपई लावणे टाळावे. दुसरी गोष्ट, पपईची किंवा कुठल्याही फळबागेची लागवड करताना सगळ्यात महत्वाचा जो टप्पा असतो तो म्हणजे असतो की माती परीक्षण आणि पाणी परीक्षण. माती परीक्षण आणि पाणी परीक्षण का आवश्यक आहे, तर आपल्या जमिनीमध्ये कुठल्या प्रकारचे खनिज उपलब्ध आहेत किंवा कुठल्या प्रकारचे कर्ब उपलब्ध आहेत सेंद्रिय बाबतीमध्ये, किंवा विद्युत वाहक क्षमता कशी आहे आपल्या जमिनीची, सगळ्या गोष्टींची माहिती आता आपल्याला जर शास्त्रीय पद्धतीने घ्यायची असेल तर माती परीक्षण होणं गरजेचं आहे. त्यामध्ये पाणी परीक्षण पण तेवढंच महत्वाचं आहे, कारण आपल्या बऱ्याच शेतकऱ्यांकडे सिंचनाचे वेगवेगळे पर्याय असतात. त्यामध्ये काही जणांकडे बोरवेलचं असतं, त्यामध्ये क्षाराचं प्रमाण कमी जास्त प्रमाणात असू शकतं, काहींकडे विहिरीचं असतं, काहींकडे तलावाचं पाणी असतं. तर त्या प्रत्येक पाण्यामधले जे क्षाराचं प्रमाण आहे ते वेगवेगळ्या पद्धतीचं असू शकतं. त्यामुळे पाणी परीक्षणानुसार जे काही आपल्याला संबंधित संस्थेने किंवा विद्यापीठाने शिफारस केलेली आहे त्या गोष्टीची आपण त्यामध्ये पूर्तता करणे किंवा काळजी घेणे आवश्यक असते. त्याच्यानंतर आपण सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे जातीची निवड करणं. तर पपईच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर जाती भरपूर आहेत म्हणण्यापेक्षा प्रत्येक कंपनीची एक जात आहेच आहे. पण आपण जी जात निवडतो ती म्हणजे नोनियो सीड्स नावाची जी कंपनी आहे त्या कंपनीची आपण तायवान 786 नावाच्या जातीची आपण सर्वत्र महाराष्ट्रात आपण लागवड करतो. तर जातीबद्दल सांगायचं झालं तर साधारणतः म्हणजे एका झाडापासून आतापर्यंतच्या शेतकऱ्यांचं आमच्या अनुभवानुसार 100 ते 120 किलो पर्यंत उत्पादन देणारी, त्याचबरोबर फळाचा आकर्षक गोल आकार असणारी, त्यानंतर वाहतुकीमध्ये म्हणजे ट्रान्सपोर्टिंग साठी अतिशय टणक आणि टिकाऊ असणारी व्हरायटी म्हणून आपण तायवान 786 ला पसंत करतो. तर या जातीचा जी माल आहे तो माल व्यापारी पसंत करून उचलतात. आता बऱ्याचशा वेळेस आपल्या इकडं ग्रीनबेरी असन, आईसबेरी असन किंवा इतर अनेक व्हरायट्या महाराष्ट्रामध्ये लावल्या गेल्या, परंतु उत्पन्नही चांगलं आलं असेल शेतकऱ्याला, कदाचित याच्यापेक्षा त्याच्यावर रोगांचा प्रादुर्भाव, किडींचा प्रादुर्भावही कमी असेल. पण सगळ्यात मोठी जी अडचण असते शेतकऱ्यांसाठी तो म्हणजे माल विक्रीची. तर माल विक्रीची अडचण ही तायवान 786 मध्ये येत नाही, म्हणून तायवान 786 वाहनाची निवड ही शेतकऱ्यांनी प्रामुख्याने करावी असं मी एक सल्ला देतो. त्याच्यानंतर पपई लागवडीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असते किंवा कुठल्याही पिकामध्ये असते ती
अंतराची निवड. तर अंतराची निवड करताना जमिनीच्या प्रकारानुसार कमीत कमी 8x5 ते 8x6, 8x7, 8x8 अशा अंतरावरती आपण लागवड करतो. लागवड करण्यापूर्वी आपण त्या जमिनीची काळजी म्हणून शेणखत आणि सेंद्रिय खताचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण तुमच्या जमिनीमधला कस वाढवायचा असेल, सेंद्रिय कर्ब वाढवायचा असेल, जर आपण शास्त्रीय भाषेमध्ये ऑर्गॅनिक कार्बन म्हणतो, ते जर वाढवायचं असेल तर आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे शेणखताची. शेणखत जर असेल आणि आपल्याकडून जर रासायनिक खतामध्ये मात्रा देण्यास विलंब झाला अथवा मात्रा देणं नाही झाली तरी आपले जे पीक आहे त्याचं जे येणारं उत्पन्न आहे ठीक आहे आपल्याला अपेक्षित नाही येणार, परंतु ते निव्वळ शून्यावरही जाणार नाही. ही सगळ्यात मोठी किमया आपल्याला शेणखताच्या माध्यमातून पाहायला मिळते जमिनीच्या बाबतीमध्ये. शेणखत टाकताना एक काळजी घ्यायची, शेणखत शक्यतो जास्त तापमानामध्ये टाकायचं नाहीये. शेणखतामध्ये जास्त तापमानामध्ये जर वापर केला तो त्याच्यामध्ये जे पोषक जीवाणू असतील तर ते तापमानामध्ये जमीन तापलेली असताना आणि सूर्याचं तेज असताना ते जीवाणू जास्त काळ जिवंत राहत नाहीत. पर्यायानं आपण ज्या उद्देशाने खत दिलेलं आहे तो उद्देश आपला पाहिजे त्या प्रमाणामध्ये साध्य होत नाही. म्हणून शक्यतो शेणखत हे मार्च, एप्रिल आणि मे या 3 महिन्यामध्ये टाकायचं जर टाळलं तर आपण चांगली गोष्ट आहे शेतकऱ्यासाठी. दुसरी गोष्ट, शेणखत हा कुजलेलाच असावा. बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांची घाई असते की वर्षातून काही काही शेतकरी जे आमची फळबाग घेणारे बांधव आहेत किंवा पालेभाज्यामध्ये लागवड करणारे बांधव आहेत ती वर्षातून 2 वेळेस आपला खत उपसतात. तर अशा वेळी काय होतं की कुजलेला खत असतो ना तो म्हणजे कमीत कमी 6 महिने तरी कुजलेला असायला पाहिजे. तर तशा पद्धतीचा खत त्यांच्याकडे तयार नसतो, पण टाकायचा म्हणून टाकतो अशा उद्देशाने ते खत टाकतात. अशा पद्धतीचा खत हा तुमच्या जमिनीमध्ये कीड वाढवण्यास कारणीभूत करतो. जसं की उंबलीसारखी कीड असेल किंवा उपद्रवी कीड ज्याला वाळवी म्हणतो ते आपल्याला कमी कुजलेल्या शेणखतामध्ये जाणवत असते. त्याच्यानंतर आपण जो या शेतीसाठी किंवा फळपिकासाठी आपण जे आंतरपीक बेसल डोस निवडतो त्या बेसल डोस मध्ये आपण NPK म्हणजे नत्र, स्फुरद, पालाश रासायनिक मध्ये, त्याच्यानंतर सेंद्रिय खत जसं की कल्पतरू असेल किंवा इतर कंपनीचे कुठले सेंद्रिय पद्धतीने तयार केलेले खत असतील. त्यानंतर दुय्यम अन्न घटक, दुय्यम अन्न घटकामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्ये. त्याच्यामध्ये 6 प्रकारची सूक्ष्म अन्नद्रव्ये, त्याच्यानंतर निंबोळी पेंट किंवा करंज पेंट या सर्व याचा समावेश आपल्या बेसल डोस मध्ये बेड तयार करण्यापूर्वी असणं गरजेचं आहे. तर शेतकरी बांधवांनो, आपण जी शेतकऱ्यांना ग्लोबल परळीच्या माध्यमातून शिफारस करतो पपई लागवड करण्याची, त्यामध्ये आपण शेतकऱ्यांनी पपईमध्ये आंतरपिकाचा समावेश करावा असा आपण शेतकऱ्यांना आग्रह करतो. त्याचा उद्देश असा आहे की शेतकऱ्यांना जे आपण खर्च करतो त्यामध्ये बेसल डोस असेल, मल्चिंग असेल, ठिबक असेल किंवा रानाची तयारी असेल, या सगळ्या गोष्टींचा आपण त्यामध्ये समावेश करतो. फक्त आपल्याला त्याच्यापासून जे मिळणारं जे उत्पन्न आहे ते मिळत नाही. म्हणून आपण असं सांगतो शेतकऱ्यांनी की ज्या पिकाचा वेळी 3 महिने किंवा जास्तीत जास्त 100 दिवस आहे अशा पिकाची तुम्ही पपईमध्ये आंतरपीक म्हणून लागवड करा. तर आमचे मागच्या वैयक्तिक मी या पपई पिकामध्ये गेली 7-8 वर्ष झालं चांगल्या प्रकारे काम करतो आणि एक मुळात मी पपई उत्पादक शेतकरी आहे असं म्हणायला हरकत नाही. तर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला तर पपईमध्ये आंतरपीक असणं खूप आवश्यक आहे असं मी म्हणेन. कारण आंतरपिकापासून मिळणारं उत्पन्न ते आपल्याला बऱ्यापैकी असतं आणि त्याचा कालावधी हा कमी असतो. जसं की आपण टरबूज, खरबूज किंवा काकडीसारखं आंतरपीक जर निवडलं तर याचा मुख्य पिकाला कुठल्याही प्रकारचा इफेक्ट होत नाही, म्हणजे त्रास होत नाही. आणि दुसरी गोष्ट, हे जमिनीवर वाढणारं पीक आहे त्याच्यामुळं याचं कसल्याही प्रकारची अडचण किंवा दाटी त्या पपई पिकासाठी होत नाही. त्याच्यानंतर आपण चौथं पीक जे सांगतो शेतकऱ्यांसाठी ते म्हणजे झेंडूचं पीक, झेंडूचं फूल, ज्याला मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे एक मागणी आहे आणि आजचा लॉकडाऊनचा काळ जर सोडला तर त्याला एक चांगल्या प्रकारचं मार्केट त्या ठिकाणी शेतकऱ्याला मिळतं आणि त्यापासून मिळणारं उत्पन्न हे चांगल्या प्रकारचं असतं. तर आंतरपिकाच्या दृष्टिकोनातून आपण बेसल डोस, मल्चिंग
आणि ड्रीप ह्या गोष्टींचा समावेश करत असतो. त्या दृष्टिकोनातून आपण जर आंतरपिकाचा हिशोब केला तर साधारणतः टरबूज पिकाची जर लागवड केली पपईमध्ये तर 8x6 या अंतरावरती आपल्या याचं जे पपईचं अंतर असतं हे 8 फूट सांगतो आपण. 2 ओळीतलं अंतर 8 फूट ठेवायचे. 2 झाडामधलं अंतर पपईच्या कमीत कमी 5, 6, 7 आणि 8 म्हणजे 8x5, 8x6, 8x7 किंवा 8x8 झिगझॅग म्हणजे मागं पुढं अशा पद्धतीने आपण अंतराची निवड करायची. त्यानंतर आंतरपिकाची लागवड आपण 8x6 या अंतरावरती जे आपलं पपईचं झाडाचं ड्रिपर आहे ते सोडून आपण याची लागवड करायची आंतरपिकाची. आंतरपिकाची लागवड करीत असताना रोप किंवा बी या दोन्ही पद्धतीचा आपण त्या ठिकाणी वापर करत असतो. तर दोन्ही आपण करू शकतो. फक्त आपण झेंडू लागवड करताना आहे ना याचा वापर करायचा की रोपच लागवड केल्या गेलं पाहिजे, झेंडूचं बीची लागवड नाही केल्या गेली पाहिजे. बाकी टरबूज, खरबूज आणि काकडी या पिकामध्ये आपण बी आणि डायरेक्ट बी आपण त्या ठिकाणी लावू शकतो मल्चिंग वरती. त्याच्यानंतर जो महत्वाचा विषय राहतो तो म्हणजे आंतरपिकाचं निघणारं उत्पन्न आणि त्याचा येणारा खर्च. तर मागच्या एक 7-7 वर्षाच्या अनुभवानुसार आम्ही एक असं गणित मांडलंय की शेतकऱ्यांना आंतरपिकामध्ये टरबूज किंवा टरबूजाचा जर एक ॲव्हरेज पकडला आपण तर साधारणतः 20 टन आणि कमीत कमी 15 टन, जास्तीत जास्त 25 टन, तर ॲव्हरेजली 20 टन जरी आपण ॲव्हरेज पकडलं याचं तरी माझ्या मते एक टरबूजाचं साधारणतः कमीत कमी 5 रुपये प्रति किलो, जास्तीत जास्त 12, 15, 20. आता जर तुम्ही मार्केट रेट बघितलं तर 22 रुपये किलोचा मार्केट रेट आहे आता टरबूजाचा. तर अशा पद्धतीचा योगायोग जर आला तर आपलं सोनं होतं संधीचं. तर त्यापासून मिळणारं उत्पन्न हे नक्की आपल्याला चांगलं राहतं. ॲव्हरेजली आपण जर 7 रुपये जरी भाव पकडला याला आणि एक 20 टन जर माल पकडला तर 20 4 आहे म्हणजे 1,40,000 रुपये आपल्याला निव्वळ नफा आंतरपिकातून 75 ते 80 दिवसामध्ये निघतो. तशाच पद्धतीने जर आपण खरबुजाचा जरी विचार केला तर खरबुजामध्ये पण आपल्याला साधारणतः एक 10 टनापर्यंत माल निघतं आणि भावाचा जर विचार केला तर खरबुजाचा भाव हा नक्कीच टरबुजाच्या भावापेक्षा डबल असतो. म्हणजे जास्तीत जास्त 30 रुपये किलो, कमीत कमी 10 रुपये किलो. ॲव्हरेज भाव जर आपण 14-15 पकडला तरी पण आपल्याला 1,40,000 ते 1,50,000 उत्पन्न, निव्वळ उत्पन्न हे आपल्याला आंतरपिकामधून मिळतं. आणि याची ज्वलंत उदाहरणं म्हणजे असंख्य शेतकरी आहेत आपले जे की आम्ही आज त्यांना म्हणलो बी की तुम्ही नका लावा. म्हणजे आपण त्यामध्ये झेंडू पिकाचा समावेश करतो. तर झेंडू पिकामधून पण एक चांगला अर्थकारण शेतकऱ्यांना त्या ठिकाणी साधलं जातं. झेंडूमध्ये आपण जी जात निवडतो ती म्हणजे गोल्ड स्पॉट 2 नावाच्या व्हरायटीला मार्केटमध्ये चांगली मागणी आहे. सध्याचा लॉकडाऊन काळ हा झेंडूसाठी पोषक नाही, परंतु मागच्या 15 दिवसापूर्वी जर विचार केला तर झेंडूचे भाव हे 300 ते 350 रुपये किलो पर्यंत हैदराबाद मार्केटला किंवा आपल्या वाशी मार्केटला गेले. त्यापासून शेतकऱ्यांना पण एक चांगला फायदा होतो. तर माझ्या मते साधारणतः 1 एकर क्षेत्रापासून साधारणतः 7,000 रोपापासून शेतकऱ्यांना एक 8 ते 10 टन झेंडूचं उत्पादन भेटतं. आणि त्यापासून ॲव्हरेजली रेट जरी पकडला त्याचा 50 रुपये तरी साधारणतः एक 4 लाख 3.5 लाख रुपये उत्पन्न मिळतं. त्यामध्ये खर्च असतो, त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्टिंगचा खर्च हा झेंडूसाठी जास्तच जातो. त्यामुळं ते जर वगळला तर साधारणतः एक 1.5 लाख रुपये ते 2 लाख रुपये काही तोड्यांमधून जरी बेनिफिट राहिला, काही तोड्यांमधून नाही जरी राहिला तरी शेतकऱ्यांना तेवढ्या पद्धतीचा फायदा हा नक्की होतो. त्याच्यानंतर आपण जे मुख्य पीक आहे त्याचा आपण जे निघालेला फायदा आहे ते मुख्य पिकाच्या आंतरमशागत किंवा व्यवस्थापनासाठी किंवा इतर कामासाठी चांगल्या प्रकारे वापर करू शकतो. त्याच्यानंतर याच्यासाठी जी महत्वाची गोष्ट आहे पपई पीक लागवड करण्यासाठी ती म्हणजे बेड करणे, ठिबक करणे आणि मल्चिंग पेपर करणे. या तिन्ही गोष्टी पपईच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाच्या आहेत. जर ह्या तिन्ही गोष्टीपैकी तुम्ही एकाही गोष्टीचा जर अवलंब व्यवस्थितपणे नाही केला, जसं तुम्ही बेड केलं, ठिबक केलं परंतु मल्चिंग नाही केली तर तुम्हाला त्यापासून मिळणारं जे उत्पन्न आहे ते घटल्या जाऊ शकते किंवा त्याचा तुमच्या उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळं तुम्हाला जे अंतर डिसाईड केलेलं आहे जे 8 फूट आहे त्या 8 फुटांवरती तुम्ही बेड टाकायचं आहे. एक लक्षात ठेवायचं की मोठं अंतर जे करणार आहे तुम्ही ते पाण्याच्या दिशेने करणार आहे
जेणेकरून तुम्ही लागवड केल्यानंतर पाऊस असेल किंवा पाणी द्यायचं असेल किंवा फ्लड पाणी असेल, म्हणजे उन्हाळ्याच्या पिरियड मध्ये आपण जसं आताच्या लागवडीला फ्लड पाणी फिरवतो, तर त्यावेळेस पाणी देताना तुम्हाला सहजरित्या देता येईल, अडचण येणार नाही अशा दिशेने ठिबकच्या अंतराची उताराच्या दिशेने मोठ्या अंतराचं हे करायची, लागवड करायची. जसं की पूर्व पश्चिम जर तुमचं पाणी वाहत असेल तर ते मोठं अंतर पूर्व पश्चिम ठेवायचे, छोटं अंतर दक्षिण उत्तर ठेवायचे. तर त्या गोष्टीचा पण अवलंब करायचा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पपई पिकाचं हे हार्वेस्टिंग पिरियड ज्यावेळेस चालू होतो, म्हणजे तोडणीचा काळ असतो, तर तोडणीच्या काळामध्ये ना आपण त्याला म्हणजे आपल्याला वाहतुकीसाठी जी दिशा योग्य आहे, जसं की आता काही शेतकऱ्यांचे शेताचे आकार हे म्हणजे लंबाकृती असतात, म्हणजे पट्टी म्हणतो आपण त्याला, की जसे 100 फूट लांब आणि काही काही शेतकऱ्यांचे 400-500 फुटांपर्यंत म्हणजे लांब, सॉरी 100 फूट रुंद आणि 500 फुटांपर्यंत लांब असते. तर अशा वेळेस तयार झालेला माल लागतो, त्याबरोबर परेशानी पण वाढतो. शक्यतो मोठा हे त्याच्या दिशेने आणि उतराच्या दिशेने येईल अशी जमिनीत आपण त्याचे निवड करायची. ठिबकचा वापर करायचा आहे, कारण ठिबक फळबागेचं पाणी व्यवस्थापन असेल किंवा वॉटर सोल्युबल खताचं व्यवस्थापन असेल ते चांगल्या पद्धतीने करू शकत नाही. त्यामुळे आपण ठिबक हे कंपल्सरी करायचं. तुमच्या ऐपतीनुसार तुम्ही नॉन ISI करा, ISI करा, 16 MM करा वा 20 MM करा, परंतु ठिबक हे कंपल्सरी पपई पिकासाठी आवश्यकच आहे असं मी म्हणेन. त्याच्यानंतर मल्चिंग पेपर हा पपई पिकासाठी खूप अत्यंत महत्वाचा आहे, कारण मल्चिंग पिकामुळे तुमच्या पिकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्याचबरोबर कीड नियंत्रण करायला सोपं जातं प्रतिकारक शक्ती चांगली असल्यामुळं. त्याच्यानंतर तुमचं तण नियंत्रण हे 100% होतं. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा फायदा तुमच्या जे जमिनीमध्ये दिलेलं पाणी आहे त्या पाण्याचं जे बाष्पीभवन आहे ते मल्चिंग मुळे होत नाही. त्यानंतर तुम्ही जे विद्राव्य खत देतो आपण त्याला याच्या माध्यमातून, ठिबकच्या माध्यमातून, आंतरपिकाला गृहीत धरून म्हणा किंवा मुख्य पिकाला गृहीत धरून म्हणा, ज्यावेळेस आपण ठिबकची खतं देतो त्यावेळेस त्या खताचं पाण्यासोबतच बाष्पीभवन होतं. जसं की आपण एका एकरी जर 3 किलो खताचं प्रमाण दिलं तर त्याच्यातलं जर मल्चिंग नसेल तर त्याच्यातलं कमीत कमी 20 ते 30% खत हा बाष्पीभवनावाटे निघून जातो. तर ही पण आपली सगळ्यात महत्वाची म्हणजे मोठा फायदा हा आपल्याला मल्चिंग पेपरचा होतो. एक लक्षात घ्यायचे, मल्चिंग पेपर वापरताना पपईला एक साधारणतः 6 ते 7 महिने टिकेल इतक्या जाडीचा 25 ते 30 मायक्रॉनचा मल्चिंग पेपर वापरायचा आहे. त्याच्यानंतर त्याला वापरल्यानंतर व्यवस्थित होल पाडून घ्यायचे. होल पाडणे हे सांगण्यासारखी गोष्टी नाही, पण तुम्हाला सांगतो याच्यासाठी की आम्ही मागच्या काही वर्षापासून असा अनुभवतोय की चुकीचे होल पाडल्यामुळे पण शेतकऱ्यांच्या रोपाची मर होते. किंवा बेडमध्ये आपण ज्यावेळेस मल्चिंग काम करतो त्यावेळेस बेडची उंची साधारणतः एक 12 इंच असते, परंतु ज्यावेळेस आपण पाणी देतो पपईला त्या बेडला तर त्यावेळेस ते बेड खाली दबल्या जातो, ज्याला चोपणं म्हणतो आपण. बेड चोपल्यानंतर मल्चिंग मध्ये आणि त्या बेडमध्ये गॅप तयार होतो. तर अशा गॅपने काय होतं की उष्णतेच्या काळामध्ये ज्यावेळेस आपण जानेवारीच्या नंतरची लागवड करतो किंवा ऑक्टोबरच्या हिट मधली लागवड करतो, तर या वेळेस काय होतं की जी मल्चिंग मध्ये हवा तयार होते आणि ती हवा त्या होल मधून डायरेक्ट मुख्य पिकावर जसं पपई किंवा आंतरपीक जसं टरबूज, झेंडू त्या पिकांवरती डायरेक्ट अटॅक करते. त्याच्यामुळे रोप मरणे, रोप करपणे किंवा आपण होरपळणे हा शब्द त्याच्यासाठी प्रामुख्याने वापरतो, हा प्रकार जास्त आपल्याला त्या ठिकाणी पाहावयास मिळतो. तर होल पाडल्यानंतर व्यवस्थित आपल्याला त्या होलामध्ये माती भरणं गरजेचं आहे. ते होल हे असं तुडुंब मातीने भरल्या गेलं पाहिजे. थोडक्यात त्याच्यात हवेची पोकळी राहता कामा नये. जर हवेची पोकळी राहिली तर त्याच्यामधून उष्णता बाहेर येत राहणार आणि उष्णता आल्यामुळे तुम्हाला त्या रोपांची जळ किंवा मर किंवा होरपाळणे हा जो प्रकार आहे त्याला सामोरं जावं लागतं. त्यामुळं तेवढी काळजी मल्चिंग पेपरच्या वेळेस नक्की घ्यायची आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे प्रत्यक्ष लागवड करणं.
ज्यावेळेस आपण पपईचं शक्यतो आपण ग्लोबल परळीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जी रोपं वाटप करतो ती अत्यंत दर्जेदार क्वालिटीची आणि चांगल्या नामांकित नर्सरीमध्ये रोपवाटिकेमध्ये तयार झालेल्या रोपांचाच आपण त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पुरवठा करतो. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संशय किंवा हे नाहीये. तर महत्वाची गोष्ट, जी रोपं तयार होतात ती नर्सरीमध्ये जीपी बॅग मध्ये तयार होतात. जीपी बॅग म्हणजे एक असाच प्रकार असतो कॉटन कापडाचा. त्या कापडामध्ये कोकोपीट भरलेला असतं आणि त्याच्यामध्ये रोपांची लागवड केलेली असते. तर शक्यतो लागवड करताना जीपी बॅगचाच तुम्ही म्हणजे जीपी बॅग मध्ये तयार झालेल्याच रोपांचा त्या ठिकाणी हट्ट धरून लागवड करावी. इतर कुठल्याही प्रकारचं स्प्रे किंवा याचा वापर शक्यतो रोप लागवडीमध्ये होऊ नये. त्याच्यानंतर लागवड करताना काय काळजी घ्यायची, लागवड करताना रोप जास्त जमिनीमध्ये गाडल्या गेलं नाही पाहिजे याची पण काळजी घ्यायची. त्याचबरोबर रोपाचा जो जीपीचा भाग आहे तो उघडा पण नाही राहायला पाहिजे याची पण काळजी घ्यायची. जर तो भाग उघडा राहायला गेला तर त्या ठिकाणी रोप हे हवा आल्यानंतर कोलमडते, इकडे तिकडे पडते आणि पर्यायाने काय होते की त्याची सरळ वाढ न होता रोपाची वाढ ही वेळी वाकडी इकडे तिकडे आतमध्ये होते. त्यामुळं शक्यतो शेतकरी बांधवांनी रोप लागवड करताना खूप काळजी घ्यायची, घाई गडबड करायची नाही आणि व्यवस्थित त्या आकाराचा होल पाडून व्यवस्थित रोप लागवड घ्यायची. रोप लागवड केल्यानंतर माती टाकायची. लक्षात घ्यायचं, माती टाकताना माती जास्तीत जास्त फूटभर खाली किंवा वरी व्हायला पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त खाली किंवा माती वरी होता कामा नाही. जर जास्तच तुम्ही त्याला गळ्यापर्यंत दाबून ठेवलं तर ते त्याची जी साल आहे रोपाची, जी उघडा भाग राहिलेला होता ती अचानक दाबल्या गेल्यामुळे त्या ठिकाणी ती सडते आणि ती साल सडल्यामुळे रोपाची मर ही आतळ आहे. त्यामुळे शक्यतो तुम्ही रोप लागवड करताना ती महत्वाची काळजी घ्यायची. त्याच्यानंतर लागवड केल्यानंतर त्याच दिवशी किंवा शक्य असेल तर त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी तुम्ही त्या रोपाला ड्रिंचिंग, ज्याला आपण आळवणी म्हणतो, ती आळवणी करणं गरजेचं आहे. आळवणीमध्ये तुम्हाला एक बुरशीनाशक आणि एक रूट हार्मोन, ज्याला आपण मुळांची वाढ करणारं टॉनिक म्हणतो, याचा वापर करायचा आहे. तर आपण त्यामध्ये ट्रायकोड्रामा आणि जर्मिनेटर अशा दोन ह्याचा म्हणजे घटकांचा त्या ठिकाणी फवाऱ्याच्या साह्यानं नोझल काढून साधारणतः एका झाडाला एक 200 ते 250 मिली पाणी पडेल एवढं पाणी आपण नोझलच्या साह्याने त्या ठिकाणी टाकायचंय. तर पहिले आता तुम्हाला एक प्रश्न पडणं साहजिक आहे की सर म्हणजे आम्ही ड्रीप केलं एवढं मोठं खर्च करून आणि तुम्ही म्हणताय की आम्हाला तुम्ही आळवणी करा. तर त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस आपण कमी पाण्यामधून कुठलेही घटक देतो त्यावेळेस त्याची जी क्रिएटिव्हिटी जी आहे, ज्याला आपण कार्यक्षमता म्हणतो, ती नक्कीच जास्त असते. त्यामुळे पहिल्यांदा 2 वेळा कुठल्याही रोपांना तुम्ही आळवणी म्हणजे ड्रिंचिंगच करायची, त्याच्यानंतर तुम्ही ठिबकचा वापर करायचा आहे. त्याचं कारण असं असतं की ज्यावेळेस आपण रोपाची लागवड करतो त्यावेळेस आपल्या रोपाचं होल म्हणजे ड्रिपर हे साधारणतः 40 सेंटीमीटर म्हणजे 1.25 किंवा 45 सेंटीमीटर म्हणजे 1.5 फुटावर अंतरावर असतं. तर अशा वेळी आपण ज्यावेळेस हे घटक ठिबक मधून देण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळेस ते आपल्या पिकाला कमी आणि वेस्टेज म्हणजे बिनकामाच्या ठिकाणी म्हणजे 1.25 फुटाच्या अंतरावर ते पडून राहतात. त्याचा आपल्या पिकाला फायदा पाहिजे त्या प्रमाणामध्ये होत नाही. म्हणून आपण शक्यतो पहिल्या 2 वेळा या ठिकाणी पपई पिकासाठी किंवा कुठल्याही फळबागाची लागवड केल्यानंतर किंवा भाजीपाल्याची किंवा रोपाची लागवड केल्यानंतर त्या ठिकाणी आपण आळवणीच करायची आहे. आळवणी केल्यामुळं तुमच्या जमिनीतली जी बुरशी आहे किंवा मुळांच्या रोपावर जी असलेली बुरशी आहे ती 100% नष्ट होते आणि जर्मिनेटरमुळे तुमच्या रोपांच्या मुळा तयार होतात आणि पर्यायाने जे रोपाचे मरीचं प्रमाण आहे ते तुमचं 0% पर्यंत असू शकतं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट शेतकरी बांधवांना मला सांगायची की ज्यावेळेस तुम्ही जानेवारीच्या नंतरच्या कालावधीमध्ये किंवा उष्णतेच्या काळामध्ये लागवड करता त्यावेळेस लागवड करण्याचा कालावधी हा दुपारी 4च्या नंतरच असला पाहिजे. त्याचं कारण असं की ज्यावेळेस आपण रोपाची लागवड करतो त्यावेळेस ते रोप एक नर्सरीमध्ये तयार झाला असतं. नर्सरी म्हणजे तुमच्या लक्षात येते की एक ग्रीन नेट टाकलेले असते किंवा पॉलीहाऊस टाकलेला असतं. त्याच्यामध्ये तापमान नियंत्रण करण्यासाठी वेगवेगळे पर्याय अवलंबलेले असतात. त्याच्यामुळे ते कमी तापमानामध्ये वाढलेलं रोप असतं. तर कमी तापमानामध्ये वाढलेल्या रोपाला जर तुम्ही अचानक 35°C 30°C तापमानामध्ये जर आणताल तर त्या तापमानामध्ये ते रोप टिकत नाही.
जास्त तापमान झाल्यामुळे रोपाची मर होते. काय काय बऱ्याच अंशी मल्चिंग मध्ये हीट तयार झालेली असते किंवा मल्चिंग वरती पण उष्णतेची जी लॅटिनल किरण आहे ती जास्त पडतात. तर त्यामुळे जे कवळ रोप आहे त्याचे हार्डिंग कसल्याही प्रकारची झालेली नसते, ते रोप त्या ठिकाणी मरू शकतात. म्हणून शक्यतो ऊन कमी झाल्यानंतर म्हणजे दुपारी 4च्या नंतर जर रोपाची लागवड केली तर त्या ठिकाणी तुमचं जे मरीचं प्रमाण आहे ते अत्यंत कमी असू शकतं, म्हणण्यापेक्षा मर ही होणारच नाही. त्याच्यानंतर याच्यामध्ये जे सगळ्यात महत्वाचा विषय राहतो फळबाग लागवडीमध्ये ते म्हणजे पाणी व्यवस्थापनाचा. तर ज्यावेळेस आपण कुठल्याही रोपाची लागवड करतो त्यावेळेस रोपाचं वयानुसार पपईच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर त्याची पाण्याची भूक तुम्हाला ओळखता आली पाहिजे. पाण्याची भूक म्हणजे ते रोपाच्या वयानुसार पाण्याची भूक राहते. तर साधारणतः लागवड केल्या केल्या जर विचार केला तुम्ही तर वातावरणानुसार जसं तुम्ही उन्हाळ्यामध्ये लागवड केली असेल, जानेवारीमध्ये लागवड केली असेल तर सुरुवातीला एकदा पूर्ण बेड भिजून घ्यायचा आहे. बेड भिजवल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी पूर्ण बेड भिजवल्यानंतर ज्यावेळेस प्रत्यक्ष लागवड करतात त्यावेळेस नंतर फक्त 15 मिनिटं तुम्हाला पाणी द्यायचे. म्हणजे जी कोरडी झालेली माती आहे तुम्ही लागवड करताना जी बाहेर काढलेली माती आहे ती व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी भिजून जाईल एवढंच पाणी द्यायचंय. लक्षात घ्यायचंय पाणी जास्त नाही झालं पाहिजे. पाणी जास्त जर झालं तर रोपांची मूळकूज होते आणि मूळकूज झाल्यानंतर रोप पिवळे पडून मरणे हा प्रकार त्या ठिकाणी रोपांमध्ये होतो. त्यामुळं पाणी हे रोप लागवड केल्यानंतर मोजकं द्यायचे. तिथून पुढे पाण्याचा शेड्यूल हा तुमचा साधारणतः एका दिवसाआड किंवा 2 दिवसाआड 15 ते 20 मिनिटं म्हणजे जमिनीच्या प्रकारानुसार आणि वातावरणानुसार त्या ठिकाणी तुम्ही पाण्याचा अवलंब करायचा आहे. तर त्यावेळेस तुम्ही याला खत व्यवस्थापन करणार आहे त्यावेळेस पपई हा मुख्य पीक असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या सुरुवातीला वॉटर सोल्युबल खत द्यायची गरज नाही. जर तुमचं आंतरपीक खरबूज किंवा हे असेल झेंडू असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीच्या डोसमध्ये वॉटर सोल्युबल खतांमध्ये 19-19 या खताची त्या ठिकाणी मात्रा द्यायची. त्याच्यामुळे तुमच्या जे आंतरपीक आहे त्याची वाढ व्यवस्थित होते. त्यानंतर तुम्हाला जो डोस द्यायचा तो म्हणजे 12:0 नावाच्या खताचा. तर या खतामुळे काय होईल की तुमच्या झाडांचं जे फुटवा आहे ज्याला आपण हे म्हणतो म्हणजे फांद्याचा फुटवा असेल किंवा झाडाचा फुटवा हा व्यवस्थितरित्या होतो. त्याच्यानंतर जो तुम्हाला डोस द्यायचा आहे तो म्हणजे 13-40-13-13-40 हा डोस कुठल्या बी पिकाच्या फुलकळीच्या अवस्थेत असताना आपण त्या ठिकाणी त्याची मात्रा शिफारस करतो. आणि एक लक्षात घ्या कुठल्याही वॉटर सोल्युबल म्हणजे विद्राव्य खताचं जे द्यायचं प्रमाण आहे ते 3 किलो प्रति एकर याच्या हिशोबाने त्या ठिकाणी रोपाच्या अवस्थेमध्ये द्यायचंय. फळबागांसाठी ते म्हणजे ज्या बागेचं वय 3 वर्षापेक्षा जास्त आहे त्या बागेसाठी आपण 3 ते 4 किलो खताची त्या ठिकाणी वॉटर सोल्युबल खताची त्या ठिकाणी आपण मात्रा शिफारस करीत असतो. त्याच्यानंतर जो ग्रेड आपण देतो तर तो म्हणजे 13-045 हा ग्रेड खताच्या म्हणजे ह्याच्या पिकाच्या आपण परिपक्वता करण्यासाठी किंवा साईज तयार करण्यासाठी या ठिकाणी या ग्रेडचा आपण वापर करत असतो. त्यानंतर आपण जो ग्रेड देत असतो तो म्हणजे 0-32 याच्यामुळे आपल्या कुठल्याही झाडाची मुख्य पीक असो किंवा आंतरपीक असो याची व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी फुगवण करण्याचं काम हा 0-32 खत करत असतो. तर त्यानंतर आपण जे पक्वतेचं खत आहे कालावधी काढण्याच्या कालावधीमध्ये देतो त्या खत आपण म्हणजे 0-0-50 या खताचा आपण त्या ठिकाणी वापर करत असतो. तर ही झाली मुख्य NPK खत. त्याचबरोबर आपल्याला मायक्रोन्यूटन आणि झिंक, फेरस, सल्फेट, मॅंगनीज त्याचबरोबर कॅल्शियम नायट्रेट असेल, बोरॉन असेल किंवा मॅग्नेशियम सल्फेट असेल या खतांचा पण आपण एकरी 3 किलो अशा प्रमाणामध्ये वापर करायचा आहे. खत जर फॉस्फेट बेस मध्ये असेल तर 3 किलो, सिलेटेड मध्ये असेल तर आपण त्याचा 500 ग्रॅम प्रति एकर अशा प्रमाणे त्या ठिकाणी आंतरपिकाचा आणि मुख्य पिकाच्या दृष्टिकोनातून वापर करायचा आहे. लक्षात ठेवा हे जे तुम्हाला मी आंतरपिकाचं म्हणजे वॉटर सोल्युबल खताचं जो शेड्यूल सांगतोय हा आंतरपिकाच्या दृष्टिकोनातून सांगतोय. मुख्य पीक असेल तर आपल्याला वॉटर सोल्युबल खत द्यायची सुरुवातीच्या काळामध्ये गरज नाही भासणार. तर हे त्या ठिकाणी लक्षात असायला पाहिजे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ते म्हणजे जैविक खत आणि सेंद्रिय खत. तर शेतकरी बांधवांनो पपई या पिकासाठी किंवा कुठल्याही फळबागेसाठी जेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही त्या ठिकाणी सेंद्रिय खत, स्लरी
वेस्ट डिकम्पोजर याचा वापर करता तेवढं तुमच्या पिकाच्या दृष्टिकोनातून खूप म्हणजे खूप फायद्याचं आहे. त्याच्यामुळे काय होईल, एक तर तुमचा रासायनिक खतांवरचा खर्च कमी होईल, दुसरी गोष्ट जमिनीचा पोत सुधारेल आणि तिसरी गोष्ट तुम्हाला उत्पादन अपेक्षेपेक्षा जास्त होईल आणि चौथी गोष्ट तुमचं जे म्हणजे निघणाऱ्या मालाची जी प्रत आहे ज्याला आपण क्वालिटी म्हणतो ती क्वालिटी एक नंबर आलेली त्या ठिकाणी तुम्हाला सेंद्रिय खताचा वापर झाल्यामुळे दिसेल. तर सेंद्रिय खत किंवा शेणखतामध्ये काय वापरायचं किंवा ती कशा प्रकारे उपलब्ध असतात मार्केटमध्ये, तर तुम्हाला NPK जर समजा सेंद्रिय पद्धतीने वापरायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला PSB, KSB किंवा ॲझोटोबॅक्टर म्हणजे काय, तर नायट्रोजन उपलब्ध करून देणारे जे जीवाणू असतात तर ते ॲझोटोबॅक्टर मध्ये असतात. त्याच्यानंतर PSB काय असतंय, तर PSB मध्ये स्फुरद म्हणजे नत्रपाला ज्याला आपण पी म्हणतो, पी हा घटक उपलब्ध करून देणारे जीवाणू हे PSB मध्ये असतात. आणि KSB हे काय आहे, तर KSB मध्ये हे पालाश उपलब्ध करून देणारे म्हणजे पोटॅश उपलब्ध करून देणारे बॅक्टेरिया, पोटॅश उपलब्ध करून देणारे जीवाणू त्या ठिकाणी तुम्हाला त्या याच्यामध्ये उपलब्ध असतात. तर याला द्यायचं प्रमाण कसं आहे, तर शेतकरी बांधवांना तुम्हाला PSB, KSB आणि ॲझोटोबॅक्टर हे सर्व तुम्हाला एकत्रही मिळतील किंवा वेगवेगळेही मिळतील. तर एकत्र मिळाली तर तुम्हाला ते दोन्ही फॉर्म मध्ये मिळू शकतात. एक तर तुम्हाला लिक्विड मध्ये मिळतील किंवा पावडर फॉर्म मध्ये मिळतील. ज्या फॉर्म मध्ये मिळतील त्या फॉर्म मध्ये तुम्ही अवेलेबल करायचे. त्या ठिकाणी साधारणतः 1 ते 1.5 किलो पावडर प्रति एक म्हणजे जसं की ॲझोटोबॅक्टर, PSB आणि KSB हे तुम्हाला 200 लिटर पाण्यामध्ये त्या ठिकाणी मिक्स करायचं. त्याकरता तुम्हाला एक 2 किलो काळा गुळ ज्याच्यामध्ये केमिकल नसतो अशा प्रकारचा गुळ 2 किलो, त्याच्यानंतर दूध किंवा ताक ज्याच्यामध्ये आपण घरचं वेस्टेज जे असेल ते तुमच्याकडे जर अवेलेबल असेल ताक तर ताक, अशा प्रकारचं मिश्रण साधारणतः तुम्ही 8 दिवस एका 200 लिटरच्या बॅलरमध्ये भिजत ठेवायचे. या मिश्रणाला एक दिवसातून एक वेळेस हलवलं तर अतिउत्तम. याच्यामुळं तुमच्या जे जीवाणूची जी इन्क्रीजिंग आहे त्याला आपण वाढ म्हणतो, ती वाढ त्या द्रावणामध्ये त्या ठिकाणी होते. त्यामुळं पटीमध्ये जीवाणू वाढतात. जसं आपण ॲझोटो, PSB आणि KSB जर 1 किलो घेतले असतील तर त्याला अशी प्रक्रिया केल्यानंतर त्याचं 5 किलो मध्ये 6 किलो मध्ये थोडक्यात सांगायचंय काय मला की जीवाणू खतं ते जीवाणू वृद्धी करण्यासाठी आपण त्या ठिकाणी त्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्यामुळे आपण जीवाणू वृद्धी करण्यासाठी या ठिकाणी कल्चर भिजू घालायचे आपण त्याला गुळ आणि दुधामध्ये 200 लिटर पाण्यामध्ये. तर याचं जे प्रमाण आहे एकरी तर साधारणतः 1 एकर पपई आपण एका एकरचं गणित जे मानतो ते साधारणतः 900 ते 910 झाडांचं या ठिकाणी आपण एका एकर मध्ये शिफारस करतो. तर 100 लिटर पाणी त्या ठिकाणी एका झाडाला एका एकरला ह्या जीवाणू तयार झालेला जर पाणी सोडलं गेलं तर त्यापासून तुम्हाला म्हणजे जे जमिनीमध्ये उपलब्ध असणाऱ्या बॅक्टेरिया आहेत नत्र आणि स्फुरद पालाशच्या त्या बॅक्टेरिया त्या ठिकाणी तुम्हाला त्या पिकाच्या माध्यमातून त्या स्लरीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचं काम तुम्हाला होतं. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आहे तो म्हणजे आपण फंडा वापरतो तो म्हणजे स्लरी तयार करण्याला, त्याला आपण जीवामृत तयार करणे हा म्हणतो. तर शेतकरी बांधवांना त्यासाठी ते आपण ग्लोबल पर्वेच्या माध्यमातून काही व्हिडिओज बनवलेले आहेत जे शेतकऱ्यांना आपण म्हणजे आपलं त्याचं मिक्सिंगचं काम चालू आहे. प्रत्यक्ष म्हणजे जीवामृत कसं तयार करायचं किंवा कशा पद्धतीने प्रमाण घ्यायचं, त्याचं किती प्रमाणात टाकायचं, या सगळ्या सविस्तर माहिती तुम्हाला आपण व्हिडिओच्या माध्यमातून देणारच आहोत. आणि माझ्या माहितीस्तव साधारणतः आपल्या शेतकरी बांधवांपैकी एक 50% शेतकरी, 50%पेक्षा जास्तही शेतकरी, कारण सुभाष पालेकर साहेबांनी जीवामृत तयार करणे किंवा शेतीसाठी त्याची कशा प्रकारची म्हणजे आवश्यकता आहे या बाबतीचं ज्ञान बऱ्याच ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा पुस्तकाच्या माध्यमातून असेल किंवा त्यांच्या कार्यशाळेच्या माध्यमातून असेल तर त्या ठिकाणी आपल्याला सर्वांना ते ज्ञात आहे, माहित आहे. तशा पद्धतीचं आपण त्या ठिकाणी जीवामृत स्लरी तयार करून त्या पिकाला देऊ शकतो. त्यामुळे पण तुमचा रासायनिक खताचा खर्च तर वाचल, त्याचबरोबर तुमच्या पिकाची रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहील, निघणाऱ्या उत्पन्नाची क्वालिटी चांगली असेल. या सगळ्या गोष्टीचा त्या ठिकाणी तुम्हाला त्या याच्यामध्ये चांगल्या प्रकारे फायदा होईल. त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये
ट्रायकोड्रामा असेल, जैविक कीटनाशक किंवा सुडोमोनास असेल, याचा पण तुम्ही बुरशीनाशक म्हणून वापर जर केला तर त्या ठिकाणी नक्की तुमच्या बुरशीजन्य जे जीवाणू आहेत त्या ठिकाणी ते करण्याचं नियंत्रण करण्याचं काम करतात. त्याचबरोबर आपण दुसरं म्हणजे सगळ्यात महत्वाचा रिकमेंड करतो तो म्हणजे पपईला मायक्रोरायझा नावाची जी आपण बुरशी आहे त्या ठिकाणी आपण मायक्रोरायझाचा त्या ठिकाणी आपण याच्यासाठी वापर करीत असतो. तर मायक्रोरायझामुळे पण तुमच्या जे ह्याच्यामधले जे बुरशी आहे त्याच्यामध्ये दोन प्रकारची बुरशी असते, इंडो मायक्रोरायझा आणि ऍक्टो मायक्रोरायझा. तर ती मुळाच्या कक्षेमध्ये जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला त्या याच्यामध्ये जे अन्नद्रव्य कक्षेमधले अन्नद्रव्य हे मुळाला उपलब्ध करून देण्याची आणि बाहेरचे अन्नद्रव्य शोषण करण्याची कार्यक्षमता त्या मायक्रोरायझा नावाच्या बुरशीमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला पाहावयास मिळतं. त्याचबरोबर वेस्ट डिकम्पोजर म्हणून एक हे भेटतं बुरशीचं कल्चर भेटतं, ते गाझियाबादच्या एका म्हणजे एनजीओनी कुठल्या तरी म्हणजे विज्ञान केंद्राने संशोधित केलेलं आहे. तर त्याचा पण वापर तुम्ही त्या ठिकाणी पपई पिकाच्या सेंद्रिय शेतीसाठी एक चांगल्या प्रकारे वापर करू शकतो. त्याचं काही एक साधारणतः एक छोटी 20 रुपयाला डब्बी येते. त्या डब्बीमध्ये तुम्ही 1-2 किलो काळा गुळ, लक्षात ठेवायचं कधीही समजा तुम्ही हे वापरताना काय म्हणतो आपण त्याला बॅक्टेरिया वाढवायचा प्रयत्न करतो त्यावेळेस कुठल्याही प्रकारचं केमिकल त्या याच्या संपर्कात आलं नाही पाहिजे. तर काळा जे आपण गुळ वापरतो पिवळा धमक, त्या गुळामध्ये तुम्हाला केमिकल चुन्याचं प्रमाण जास्त प्रमाणात असतं, त्याच्यामुळे त्याला पिवळसरपणा आलेला असतो. शक्यतो असे गुळ वापरणं टाळायचं, काळा गुळ वापरायचा. त्याच्यामुळे तुमच्या त्या ठिकाणी बॅक्टेरिया जे आहेत त्या बॅक्टेरिया त्या ठिकाणी वाढतात आणि तुम्हाला त्याच्यापासून वेस्ट डिकम्पोजर म्हणजे तुमच्या दिलेल्या जमिनीमध्ये कुजवण्याचं त्या ठिकाणी कार्यकर्ता असेल किंवा कुठल्याही प्रकारचं जे तुमचं उपद्रवी कुजण्याचं काम ठिकाणी वेस्ट डिकम्पोजरच्या माध्यमातून होतं. तर याचा पण तुम्ही एकरी 200 लिटर प्रमाणामध्ये वापर करायचा. लक्षात ठेवायचं एकच वेळेस एक डबे आणायची. त्या डब्बीमध्ये ज्यावेळेस 200 लिटर पाणी तयार होईल तिसऱ्या दिवशी त्यावेळेस त्याच्यातलं 10 लिटर किंवा 20 लिटर पाणी काढून ठेवायचं. जसं आपण घरी दह्याचं विरजन करतो परंतु ताक काढताना थोडं विरजन काढून ठेवतो, तशा प्रकारचं विरजन वेस्ट डिकम्पोजर मधून आपण एक काढून ठेवायचं 10 लिटर. परत त्या पाण्याला काय करायचं आपण फक्त 200 लिटर पाण्यामध्ये 2 किलो गुळ टाकायचे आणि ते काढून ठेवलेलं विरजन टाकायचं. 4 दिवस भिजत ठेवायचं. भिजत ठेवल्यानंतर ते एकरी 200 लिटर अशा प्रमाणामध्ये सोडून द्यायचे. एक लक्षात ठेवायचं कुठलेही जीवाणू हे जीवाणू असतात म्हणजे सजीव असतात, त्या दृष्टिकोनातून त्याला उन्हामध्ये ठेवायचं नाही. उन्हामध्ये जर तयार करताल तुम्ही किंवा उन्हामध्ये जर ठेवताल तर त्याची जी तयार होण्याची म्हणजे हे आहे ती मंदावल्या जाते, कारण पाणी तापल्यानंतर ते जीवाणू जास्त काळ जिवंत राहत नाहीत. त्याच्यामुळे कुठलीही जीवाणू अभिवृद्धी करताना ती सावलीमध्ये आणि शक्यतो सिमेंटचे किंवा खापराच्या जर साधनामध्ये केली, सिमेंटचा तुमचे टँक असेल किंवा कापराची रांजण असतील अशा प्रकारचे जर भांड्यामध्ये केली तर तुम्हाला त्याच्यापासून मिळणारा म्हणजे रिझल्ट हा नक्कीच चांगल्या प्रकारचा असतो. त्याच्यामुळे शक्यतो तुम्ही याचा वापर हा सावलीमध्ये करायचा आहे. आणि सोडताना एक काळजी घ्यायची की ते सोडण्याच्या अगोदर कुठलेही जीवाणू सोडण्याच्या अगोदर 2 ते 3 दिवस कसल्याही प्रकारचं रासायनिक खत गेलं नाही पाहिजे आणि नंतरही 2-3 दिवस कसल्याही प्रकारचं रासायनिक खत नाही गेलं पाहिजे. त्याच्यानंतर सेंद्रिय खताचा पण त्याच पद्धतीने त्या ठिकाणी तुम्हाला वापर करायचा आहे. सेंद्रिय खतामध्ये बाजारामध्ये तुम्हाला बऱ्याचशा प्रमाणामध्ये सेंद्रिय खत उपलब्ध असतील, परंतु ज्या कंपनीचे चांगल्या प्रकारची सेंद्रिय खत आहे जसं डॉक्टर बायोस्टर टेक्नॉलॉजीचा कल्पतरू येतो तशा पद्धतीचे खत त्या ठिकाणी तुम्ही या पिकासाठी जर वापरले तर त्या ठिकाणी तुमच्या झाडाची वाढ व्यवस्थित होईल, अन्नद्रव्याचा पुरवठा व्यवस्थित होईल, मुळापर्यंत हवा ऑक्सिजन जाण्याचं काम होईल, मूळ चिकट होणार नाही. मूळ चिकट नाही झाल्यामुळे तुमच्या झाडावरती रोगराई येणार नाही आणि अन्नाचं व्यवस्थित शोषण झाल्यामुळे झाडाची रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहील. या सगळ्या गोष्टीचा फायदा, सगळ्या गोष्टीचा परिणाम हा तुमच्या त्या ठिकाणी हे वाढवण्यासाठी, उत्पन्न वाढवण्यासाठी व चांगलं हे करण्यासाठी त्या ठिकाणी नक्कीच होईल. त्याच्यानंतर शेतकरी बांधवांना शेती पपई पिकामध्ये सगळ्यात मोठी आणि चांगली समस्या म्हणजे ते म्हणजे रोग नियंत्रण किंवा रोग व्यवस्थापन आणि कीड व्यवस्थापन. तर पपई पिकामध्ये साधारणतः बऱ्याचशा प्रकारच्या त्या ठिकाणी किडीचा प्रादुर्भाव आपणास विशेष करून जाणवतो. त्यामध्ये रस शोषण करणाऱ्या किडी असतील किंवा आळी असेल, मावा असेल, तुडतुडा असेल, लाल कोळी असेल, पिवळा कोळी असेल, मिलीबग असेल
किंवा सूत्रकृमी असतील, ह्या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी आपल्याला सगळ्या किडींचा प्रादुर्भाव आपल्याला त्या ठिकाणी पपई पिकांवर पाहायला मिळतो. तर शेतकरी बांधवांना कीड म्हटली की कीड ही रोगाचं उत्पादन करते. जसं की समजा आपण पाहत असतो, मावा असेल, तुडतुडा असेल, पांढरी माशी असेल, तर ह्या किडीमार्फत रोगाचा प्रसार होतो. ही कीड काय करते, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, जसं पांढरी माशी असेल तर पांढरी माशी ही सतत फिरत राहते, उडणारी पांढरी माशी. म्हणजे एका झाडावरून दुसऱ्या झाडावर, दुसऱ्या झाडावरून तिसऱ्या झाडावर, तिसऱ्या झाडावरून पूर्ण बागेमध्ये. तर होतं काय, ज्यावेळेस ही माशी प्रसार म्हणजे फिरत जाते त्यावेळेस तिची जी सोंड आहे, जिला आपण काय म्हणू की दूषित असते. जसं आपण आज हे पाहतोय, समजा मच्छर असेल एखादा, मलेरियाचा मच्छर जर एखाद्या माणसाला व्यक्तीला म्हणजे चावला आणि त्याला जर मलेरिया झाला आणि त्या मलेरिया झालेल्या व्यक्तीला जर मच्छर चावून दुसऱ्या व्यक्तीला चावला तर त्या ठिकाणी दुसरा व्यक्ती पण त्या ठिकाणी पॉझिटिव्ह म्हणजे मलेरिया सदृश्य दिसतो. तर असंच काम हे रसशोषक किडीच्या माध्यमातून रोग पसरवण्याचं काम त्या ठिकाणी फळबागाच्या याच्यामध्ये जाणवतं. विशेष करून पपई पिकांमध्ये त्या ठिकाणी आपल्याला जाणवतं. तर या मावा, तुडतुडा, पांढरी माशी आणि लाल कोळी या किडींची तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा ओळख होणं गरजेचं आहे. मावा हा पानाच्या पाठीमागून चिटकलेला असतो. त्याच्यानंतर आळी तुम्हाला जास्त करून फुलाच्या अवस्थेमध्ये आणि पानावरती या ठिकाणी तुम्हाला आळी दिसते. त्या ठिकाणी लाल कोळी हा तुम्हाला सहजासहजी लक्षात येत नाही शेतकरी बांधवांनो. खूप चिवट आणि चिकट कीड म्हणजे लाल कोळी. हे तुम्हाला आंतरवक्र भिंगाशिवाय ते दिसणार नाही, कारण हे तुम्हाला सहजासहजी दिसण्यासारखी कीड नाही. बारीक कीड असते एक, आपण त्याला काय म्हणतो, रोहिणी नक्षत्रामध्ये रोहिणी निघते तशा प्रकारचा त्याचा आकार असतो, गोचिडासारखा त्याचा आकार असतो थोडक्यात. आणि याचा आकार केवढा असतो तर बारीक बारीक म्हणजे अतिशय बारीक, म्हणजे चांगल्या सुदृढ डोळे असणारा पण सहजासहजी नाही दिसणारी म्हणजे ही कीड आहे. त्याच्यानंतर ती कीड आहे ती म्हणजे मिलीबग, जे की शेतकऱ्यांना पपई पिकामध्ये फार परेशान करून सोडतो. आणि न जाणारे कीड म्हणून त्या ठिकाणी या ठिकाणी मिलीबगचा हे करतो, पाहतो. तर ह्या कीड नियंत्रणासाठी तुम्हाला एक साध्या पद्धतीची मी त्या ठिकाणी औषध शिफारस करतो. त्यामध्ये मावा, तुडतुडा, पांढरी माशी ही जी रसशोषक करणाऱ्या वर्गातली किडी आहे, तर या किडीसाठी तुम्ही नीम, ज्याला आपण लिंबोळी अर्क म्हणतो, त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रमाण येतात. 6000 ppm, 3000 ppm, 5000 ppm. तुम्हाला ज्या कंपनीचा चांगला अनुभव आहे किंवा जी तुम्ही नेहमी इतर पिकांसाठी वापरता त्या प्रकारची त्या ठिकाणी तुम्ही मात्रा, त्या लिंबोळी तेलाची मात्रा 1 लिटर पाण्याला 1 मिली ते 1 लिटर पाण्याला 2 मिली, त्याच्या पीपीएम नुसार त्या ठिकाणी त्याचं प्रमाण असतं. तर त्याच्यानुसार तुम्ही त्या ठिकाणी त्याची शिफारसीनुसार त्या कंपनीच्या त्याचं हे करायचं, मात्रा घ्यायची. त्याच्यानंतर लाल कोळी जे आहे ते लाल कोळी ज्या कीडनाशकाने तुमचं मावा, तुडतुडा, पांढरी माशी जाईल त्या कीडनाशकाने, त्या औषधाने तुमच्या लाल कोळी ही कीड जाणार नाही. तर त्यासाठी तुम्हाला वेगळं कीटनाशक मारावं लागेल. जसे की आपण लाल कोळीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर स्प्लेंडर या कीटनाशकाची शिफारस त्या ठिकाणी करतो. तर स्प्लेंडर ह्या कीटनाशकाची शिफारस आपण 1 लिटर पाण्याला 2 मिली अशा प्रमाणामध्ये करतो. त्या ठिकाणी मावा असेल, लाल कोळी असेल किंवा पिवळा कोळी असेल, ही कोळी तुम्हाला, लाल कोळी तरी सहजासहजी नजरेस येतो पण पिवळा कोळी सहजासहजी नजरेस येत नाही. तर ही सगळी तुम्हाला त्या ठिकाणी पाडणारे कीड आहे. आणि त्याच्यानंतरची जी कीड आहे ते म्हणजे थ्रिप्स, ज्याला आपण फुलकिडी म्हणतो. तर फुलकिडीच्या नियंत्रणासाठी पण आपण नीम पावडर, नीम ऑइलचा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे वापर करायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही याच्यासाठी बाजारामध्ये जी उपलब्ध असणारी जैविक पद्धतीची जेवढी तुम्हाला कीटनाशक शक्य होतील तेवढ्या पद्धतीच्या तुम्ही कीटनाशकाचा त्या ठिकाणी वापर करायचा. जसं आपण बायोआरटी जेटिनचा पण शिफारस त्या ठिकाणी कीटनाशक म्हणून या ठिकाणी थ्रिप्स म्हणजे फुलकिडीच्या नियंत्रणासाठी करत असतो. आळीनाशकाचं नियंत्रण तुम्हाला ह्या दोन्ही प्रकारच्या कीटनाशकाने होणार नाही. तर आळीनाशकाच्या कीड नियंत्रणासाठी तुम्हाला इमामेक्टिन बेन्झोएट नावाच्या जे बाजारामध्ये रसायन आहे त्या ठिकाणी त्या रसायनाचा वापर करता येईल. किंवा तुम्ही सेंद्रिय पद्धतीने जसं आग्नेयास्त्र किंवा साळेकर साहेब सांगते अशा प्रकारच्या कीटनाशक तयार करून तुम्ही त्या ठिकाणी वापरून आळीचं नियंत्रण त्या ठिकाणी करू शकतात. त्याच्यानंतर जे आहे ते सगळ्यात चिवट आणि काय म्हणतो आपण त्याला, शेतकऱ्याला परेशान करून सोडणारी पपई बागेमध्ये ती म्हणजे मिलीबग नावाची कीड आहे.
मिलीबग हे बऱ्याचशा शेतकऱ्यांना म्हणजे लक्षात पण येत नाही. तर शेतकरी भावांनो सुटी गोष्ट आहे, जे पांढऱ्या कलरचे असं दही शिंपडल्यासारखं दिसतं ना तुमच्या पानावरती बारीक, तर ती फळाच्या आणि खोडाच्या याच्यामध्ये तुम्हाला जास्त करून कीड पाहावयास मिळत. तर ही कीड, ह्या किडीला साधारणतः कुठल्याही प्रकारचं साधारण औषध मारू शकत नाही. कारण का, तर या किडीच्या अंगावरती पांढऱ्या कलरचं चिकट मेणाचं आवरण असतं आणि हे चिकट मेणाचं आवरण कुठल्याच औषधाला आतमध्ये सहजासहजी प्रवेश करू देत नाही. आणि किडीला मारायचं म्हटल्यानंतर हे औषधच त्या ठिकाणी त्या किडीवरती अटॅक करायला पाहिजे, तर त्या किडीचा आपल्याला त्या ठिकाणी बंदोबस्त चांगल्या प्रकारे करता येतो. तर पहिला तुम्हाला मी एक घरगुती उपाय असा सांगेन की तुम्ही जे कपडे धुण्याचा सोडा असतो आपल्या घरी, सर्फ एक्सेल कुणी वापरत असेल, कुणी निरमा वापरत असेल, तर ते जे सर्फ एक्सेल किंवा निरमा यापैकी कोणताही जो अवेलेबल आहे तो 1 लिटर पाण्याला 2 ग्रॅम अशा प्रमाणामध्ये जर तुम्ही त्या झाडांवरती त्यात टाकून फवारणी केली, तर त्या ठिकाणी मिलीबग नावाच्या किडीचं एक चांगल्या प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी नियंत्रण करता येतं. त्याचं कारण असं की हे जे निरमा किंवा हे जे त्याच्यामध्ये वापरण्याचं केमिकल आहे त्याच्यामुळे त्याच्या त्वचेला छिद्र पडतात आणि ते छिद्र पडल्यामुळं त्याची त्वचा ती आपली मुलायम त्वचा काय म्हणतो आपण त्याला, छिद्र पडून खराब होऊन जाते आणि त्याला नियंत्रण त्या ठिकाणी भेटतं. त्यामुळं शक्यतो मिलीबगचं नियंत्रण आपल्याला त्या पद्धतीने करता येतं. आळीसाठी तुम्हाला मी इमामेक्टिन बेंझोएट सांगितलं, याच्यासाठी आयसोटामोप्राइड किंवा नीमचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे. त्याच्यानंतरची जी कीड आहे ती तुम्हाला मुळावरती जाणवणारी कीड आहे, तिचा तुम्हाला म्हणजे एक जिज्ञासू वृत्तीने आणि चिकाटीने त्या ठिकाणी निरीक्षण करून तिला हुडकायचं आणि तिचा बंदोबस्त करायचा आहे. तर ही कीड ओळखायची कशी, तर तिला निमॅटोड्सला आपण सूत्रकृमी असं म्हणत असतो बा मराठीमध्ये. तर हीच ओळख म्हणजे एक मुळावरती अशा गाठी 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 बारीक बारीक आकाराच्या, वाळूच्या आकाराच्या गाठी त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. तर ह्या गाठी काय करतात, ह्या गाठीमध्ये जी सूत्रकृमी नावाची कीड आहे, तर तिचे जे पिढ्या आहे, त्या पिढ्या मुळावर वाढवत असते. म्हणजे ती ज्यावेळेस हे होत असते, पिल्ल किंवा अन्न टाकत असते त्यावेळेस ती मुळावरच टाकत असते. आणि त्याच्यापासून होणारे निर्मिती होणारे जे म्हणजे तिची पुढची जनरेशन आहे, पुढची पिढी आहे, ते असंख्य रूपात असते. त्याच्यामुळे याचा जास्त प्रमाणामध्ये जर प्रादुर्भाव झाला तर त्या ठिकाणी मूळ अन्न शोषण करणं बंद करते आणि अन्न शोषण बंद केल्यामुळे तुम्हाला झाड काही काळ सुप्त अवस्थेमध्ये गेल्यासारखं दिसल आणि कालांतराने झाड मरणे किंवा एका मुळीवर म्हणजे झाडाची वाढ होणार नाही किंवा फळाची कुठल्या प्रकारची वाढ होणार नाही, अशा प्रकारचे लक्षणं त्या ठिकाणी तुम्हाला त्या सूत्रकृमी नावाच्या किडीपासून पाहायला मिळतात. तर याच्यासाठी तुम्ही नीम पेंड, करंज पेंड अशा पेंडीचा वापर त्या ठिकाणी तुम्ही खतामधून करायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही स्पॅशिलोमायसिस नावाचे एक जैविक कीटनाशक येते स्पॅशिलोमायसिस, तर ते स्पॅशिलोमायसिस 2 किलो प्रति एकर अशा प्रमाणामध्ये एकरी सोडायचे. त्याच्यामुळे पण तुमच्या चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी सूत्रकृमी नियंत्रणाला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे हे भेटतं. त्याच्यापासून तुमची चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळतं आणि तुमचे जे उत्पन्न घटणार आहे ते नक्कीच त्या ठिकाणी घटणार नाही. त्याच्यानंतर आपण पपईच्या आपण किडीबद्दल अभ्यास केलेला आहे. त्याच्याबद्दल जी काही तुमची समस्या किंवा प्रश्न असेल ते आपण शेवटच्या अर्ध्या तासामध्ये घेणारच आहे. त्याच्यानंतर आपण याच्या रोगाविषयी चर्चा करूया. तर शेतकरी बांधवांनो, पपईमध्ये तुम्हाला जी प्रामुख्याने रोग दिसतात ती म्हणजे पायकूज, ज्याला आपण बुंदासड म्हणतो. तर बुंदासड होण्याचं जे प्राथमिक कारण आहे ते फायटियम अनाफिटम नावाची जी बुरशी असते त्या बुरशीमुळे हा प्रादुर्भाव होत असतो. तर हा प्रादुर्भाव होण्याचा जो मुख्य कालावधी तो कोणता असतो, तर ही बुरशी जास्त पाऊस झाल्यानंतर ज्यावेळेस जमीन जाडा असते किंवा सतत मोठाले पाऊस, ज्याला आपण काय म्हणू की म्हणजे अवकाळी पाऊस असेल किंवा गाराचे पाऊस किंवा पाणी साचून राहणारे पाऊस, त्यावेळेस सतत सतत झडचे पाऊस सतत सतत पडत असतात, त्यावेळेस अशा बुरशीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी आपल्याला त्या क्षेत्रामध्ये पाहायला भेटतो. आणि ही बुरशी त्या ठिकाणी त्या झाडाच्या खोडावर साधारणतः जमिनीपासून 6 इंचापर्यंत एक बारका असा गोलाकार आकाराचा चट्टा पडतो आणि त्या चट्टा पडल्यानंतर त्या ठिकाणी त्याचं जे वरची साल आहे ती खराब होऊन जाते. कालांतराने असं जर दाबलं तुम्ही तिथं तर असं दबतं म्हणजे बोट जातो, तर ती सड झालेली असते. अशी सड झाल्यानंतर त्या ठिकाणी झाडाचे अन्न शोषण आणि पाणी शोषण प्रक्रिया ही 100% बंद होते आणि
कालांतराने हे झाड पडतं, तर हे रोग पपईच्या बाबतीमध्ये आहे ना खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो. याचं नुकसान हे तशाच प्रकारे आहे. तर याच्या नियंत्रणासाठी तुम्ही जे बोर्ड पेस्ट आपण लावतो त्याच्यामध्ये आपण चुना आणि मोरचुडी यांचं मिश्रण करून त्या ठिकाणी झाडाला ब्रशनी किंवा तुमच्या ह्याच्या कपड्याच्या साह्याने पुसायचंय. तर त्याच्यामुळे तुम्हाला हे बुंदसर जे आहे याच्यावरती चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवता येतं. त्याच्यामध्ये इजी बोर्ड म्हणून पण तुम्हाला मार्केटमध्ये काही औषध उपलब्ध आहेत. तर इजी बोर्ड आपण वापर तुम्ही त्या ठिकाणी बुंदसराच्या नियंत्रणासाठी करू शकता. किंवा तुम्ही त्याला त्या ठिकाणी आपलं ब्ल्यू कॉपर म्हणजे कॉपर ऑक्सिक्लोराईड आणि प्रोटेक्टंट पी हे दोन्हीचं मिश्रण एकत्र करून त्या ठिकाणी तुम्ही झाडाला लावू शकता. त्याच्यामुळे पण तुमच्या झाडाची साल वाचून त्या ठिकाणी तुमचं हे जे प्रकार आहे तो 100% त्या ठिकाणी थांबण्याचं काम बुंदासड त्या ठिकाणी जागेवरती थांबते. त्याच्यानंतर जी दुसरा रोग आहे तो पपईमध्ये म्हणजे मूळसड, त्याला आपण मर म्हणतो. तर हा रोग कशामुळे जाणवतो, तर हा रोग जाणवतो शेतकरी बांधवांना बुरशीमुळे जाणवणारा रोग आहे. जमिनी खालची बुरशी ज्यावेळेस या झाडावरती मुळावरती वाढते त्यावेळेस मूळ ही शेंड्याकडून झाडाच्या खोडाकडं काळी पडून जळत येतात आणि काळ्यानं जी पांढरी मूळ तयार होणारी आहे ती बंद होते, झाडाचं अन्न शोषण प्रक्रिया मंदावते. अशा परिस्थितीमध्ये झाड सुप्तावस्थेमध्ये जातं आणि कालांतराने त्या झाडाची मर होते. शेतकरी बांधवांना याच्या नियंत्रणासाठी तुम्हाला ट्रायकोड्रामा, सुडोमोनास आणि जर्मिनेटर 3 औषधाचा त्या ठिकाणी एकत्र वापर जर केला तर तुम्हाला त्या ठिकाणी त्यापासून चांगल्या प्रकारे सुटका मिळते किंवा त्या रोगाचं चांगल्या प्रकारे कंट्रोल करता येतं. त्याच्यानंतर शेतकरी बांधवांना पपईमधला जो नंतरचा रोग आहे तो म्हणजे भुरी. भुरी हा रोग तुम्हाला लक्षात येण्यासारखा नाहीये, कारण भुरी ही शक्यतो पानाच्या खालच्या भागाकडून येते. तुम्हाला पानाच्या खालच्या भागावर पावडर टाकल्यासारखं दिसल आणि ते पावडर टाकल्यासारखे दिसणारे डाग त्या झाडाची प्रकाश संश्लेषण क्रिया पूर्णपणे बंद करतात. कालांतराने ज्यावेळेस झाडाची प्रकाश संश्लेषण क्रिया बंद होते त्या ठिकाणी झाडाला असे गोलाकार कलरचे स्पॉट येतात, म्हणजे धब्बे धब्बे पडतात. ते धब्ब्याचं रूपांतर पिवळ्या डागांमध्ये होतं आणि पिवळ्या डागाचं रूपांतर काळ्या डागांमध्ये होतं, म्हणजे ज्याला आपण करपणे म्हणतो. त्या ठिकाणी ते पानं करपलं जातं आणि पान करपून त्या ठिकाणी ते झाडाची जी अन्न प्रक्रिया आहे, प्रकाश संश्लेषण क्रिया, ती पूर्णपणे पानं करपल्यामुळे होत नाही आणि झाड त्या ठिकाणी शेंड्यापर्यंत ज्याला आपण छत्री म्हणतो पानाची, ती छत्री त्या ठिकाणी राहत नाही आणि झाड उदास होऊन तुम्हाला जे पाहिजे त्या प्रमाणामध्ये फळाची साईज त्या ठिकाणी ती होणार नाही. किंवा जर तो रोग कुठल्याही म्हणजे अवस्थेमध्ये येऊ शकतो. जर तो सेटिंगच्या अवस्थेमध्ये जर आला तर त्या ठिकाणी तुम्हाला ते व्यवस्थित फुलधारणा होणार नाही, फळधारणा होणार नाही. फळग व फुलग ही समस्या प्रामुख्याने तुम्हाला त्यामध्ये जाणवू शकते. त्याच्यानंतर आपण जे जीवाणूजन्य रोग असते त्याला विषाणू रोग म्हणतो आपण. विषाणू रोग मध्ये आपण ज्या रोगांनी अतिशय परेशान आणि त्रस्त आहेत शेतकरी बांधव, जे आपल्या महाराष्ट्रामध्ये लागवड झालेल्या क्षेत्रामध्ये 95% क्षेत्रामध्ये व्हायरस हा रोग आज मी तिला आतळ झालेला आहे, तो कंटिन्यू चालूच आहे. तर त्याच्या नियंत्रणात म्हणजे त्याची जे हे आहेत लक्षणं, ज्याला आपण मोजॅक म्हणतो किंवा रिंग स्पॉट म्हणतो किंवा चुरडा मुरडा म्हणतो, ही जी रोग आहेत तर ही रोग त्या ठिकाणी पपईमध्ये जास्त प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना भेडसावत आहेत आणि त्याचा सगळा परिणाम जो आहे तो उत्पन्नावरती त्या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळतो. तर पपयामध्ये जी रिंग स्पॉट नावाचा रोग आहे ज्याला आपण मोजॅक म्हणतो, तर शेतकरी बांधवांनो हे रोग हा पपईच्या बाबतीमध्ये खूपच म्हणजे आपण भयानक असा रोग मानतो. तर पपईची फळधारणा झाल्यानंतर साधारणतः पपईला लागवड केल्यापासून 8 ते 10 आठवड्यामध्ये म्हणजे 2.5 महिन्यामध्ये 10 आठवड्यामध्ये फूल लागायला सुरुवात होते पपई लागवड केल्यापासून रोपाची. आणि रोपाचा कालावधी हा 30 ते 35 दिवसाचा असतो. म्हणजे वातावरणानुसार जर थंडीमध्ये रोग तयार झाला असेल तर ते 40 दिवसापर्यंत असू शकतो, गरमीमध्ये तयार झाला असेल तर 30 दिवसाच्या कमी जास्त असू शकतं. अशा प्रकारचे रोप आपण जमिनीमध्ये ज्यावेळेस प्रत्यक्ष लागवड करतो त्यावेळेस आपल्याला त्या लागवड केल्यापासून साधारणतः 8 ते 10 आठवड्यामध्ये म्हणजे 2.5 महिन्यापासून पुढे कळी लागायला सुरुवात होते, ज्याला आपण फुलकळी म्हणतो.
फुलकळी लागल्यानंतर त्या सुरुवातीला नराच्या कळीचं रूप म्हणजे नरकळी लागते, ती ड्रॉप होते म्हणजे गळते. त्याच्यानंतर माझी कळी ज्यावेळेस लागते ती साधारणतः 3 महिन्याला लागायला सुरुवात होते पपया पिकांमध्ये. तर 3 महिन्यापासून आपण फळधारणाचं चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करून भरू शकतो. तर त्या कालावधीमध्ये ज्यावेळेस झाडावरती फळधारणा झालेली आहे अशा अवस्थेमध्ये हा मोजॅक नावाचा किंवा रिंगस्पॉट नावाचा व्हायरस त्या ठिकाणी त्या झाडांवरती अटॅक करतो. ज्यावेळेस हे रोग त्या झाडांवरती अटॅक करतो त्यावेळेस ते झाडाचे पानाचा शेंडा जो आहे तो पूर्णपणे बसल्या जातो. त्या ठिकाणी पानाचा कलर पिवळा होतो. त्या ठिकाणी खोडाची लक्षणं जर सांगायची झालं तर खोडावर तुम्हाला पानाच्या देठावर आणि जी कळी लागण्याची जो जागा असते ना ज्याला आपण कवळा शेंडा असतो त्या भागामध्ये तुम्हाला काळपट तेलकट कलरचे असे बारीक बारीक असे ठिपके दिसतात. तर त्या ठिकाणी ते ठिपके हे त्या रोगाचे लक्षण आहेत. तर ते तुम्हाला चट्टे पडल्यासारखे दिसत असते, 2-2, 3-3 बोटाचे ते चट्टे पडणे म्हणजे त्या ठिकाणी तुमच्या झाडावरती त्या ठिकाणी रिंग स्पॉट नावाच्या रोगाचं किंवा मोजॅक नावाच्या रोगाचा अटॅक झालेला आहे असं म्हणायला आपल्याला हरकत नाही. तर त्या ठिकाणी ही झाली खोडावरची लक्षणं. ती पहिली सांगितली तुम्हाला पानावरची लक्षणं आणि फळाची लक्षणं सांगतो मी तुम्हाला. फळावर असा कंकण आकृती गोल कंकण आकृती नावाचे सर्कल येतात आणि शेंड्याचे जे फळ आहे त्या शेंड्याच्या फळाचा आकार जो आहे तो शेंड्याच्या फळाचा आकार लहान होतो. फळ म्हणजे वरच्या कडीला बल्ब सारखा आकार होता. बल्ब नसतो का घरी, म्हणजे शेंड्याचा आकार बारीक आणि बुडाचा आकार मोठा, अशा प्रकारचा आकार त्या ठिकाणी आपल्याला त्या रोग आल्यानंतर पाहावयास मिळतो. फळाची वाढ त्या ठिकाणी थांबलेली असते. तर अशा ठिकाणी या ठिकाणी या रोगाची लक्षणं आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतात. तर शेतकरी बांधवांनो याच्यासाठी आपल्याला बऱ्याचशा प्रकारचे मार्केटमध्ये आपण म्हणजे काय म्हणू त्याला मॉलिक्यूल ज्याला आपण उत्पादनं म्हणतो त्या ठिकाणी वापरत असतो. तर त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हे रोग कशामुळे उद्भवला याचा बारकाईने अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याच्यातलं सगळ्यात पहिलं कारण सांगतो शेतकरी बांधवांना की ज्यावेळेस मी जी सांगितली तुम्हाला आतापर्यंतची झाडाची जी लाईफ आहे अशा पद्धतीचे जर तुम्ही व्यवस्थित व्यवस्थापन केलं तर तुम्ही मी असं नाही म्हणू शकणार की रोग येत नाही किंवा येणार नाही, परंतु येणाऱ्या रोगावर निश्चितच त्या ठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रकारचं नियंत्रण मिळवता येईल. तर तुम्हाला पहिले झाडाची रोग प्रतिकारक शक्ती वाढवणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला उत्तम दर्जाचं खत व्यवस्थापन, त्यामध्ये सेंद्रिय खत, जीवाणू खत आणि रासायनिक खताचा समावेश करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पाण्याचं व्यवस्थापन व्यवस्थित झालं पाहिजे, जास्त पाणी नकोय पपई बागायला. त्याच्यानंतर जीवाणूजन्य बुरशीनाशकाचा वापर करणं गरजेचं आहे, ज्याच्यामुळं तुम्हाला सांगितलं की सूत्रकृमीचा अटॅक असेल किंवा मूळ असक्रिय असेल, मूळ कूज होत असेल तर त्या ठिकाणी त्या झाडाला अन्न शोषण करता येत नाही. दिलेलं अन्न असेल किंवा जमिनीतलं अन्न असेल ते शोषण नाही करता आल्यामुळे पण झाड हे काय म्हणू आपण त्याला खायला न मिळाल्यामुळे पण रोगाला जास्त बळी पडतं. रोग म्हणजे काय तर शेतकरी बांधवांना एका व्याख्या सांगतो रोपाची रोगाची की रोग प्रतिकारक शक्ती असणे म्हणजेच रोग. हे आपल्याला कोरोनानं पण शिकवलंय आणि सायन्स पण हे सांगतंय की रोगाचं दुसरं नाव आहे तुमची रोग प्रतिकारक शक्ती कमी असणे. वनस्पती आणि प्राणी दोन्हीच्या अंगामध्ये सर्वच प्रकारचे रोग असतात, परंतु जशी प्रतिकारक शक्ती आपण ठेवू तशा पद्धतीने त्याच्यावर नियंत्रण मिळवता येईल, आपल्याला त्या ठिकाणी कंट्रोल करता येईल. जर आपण त्याला व्यवस्थित प्रतिकारक शक्ती नाही वाढवली तर ते त्या ठिकाणी माणसावर असो किंवा वनस्पतीवर असो ते अटॅक केल्याशिवाय होणार नाही. तर या ठिकाणी आपल्याला झाडाची व्यवस्थित रोग प्रतिकारक शक्ती वाढवायची. त्याच्यानंतर विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जे आपल्याला डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजी उत्पादने आहेत, न्यूट्राटोन, फायो, क्रॉसशायनर असेल, प्रोटेक्टंट पी असेल किंवा मार्केटमध्ये जे आवश्यक उत्पादने आहेत जसं ग्लोबल आपण परफेक्ट रिकमेंड करत असतो किंवा ज्या किडीच्या मार्फत रोगाचा प्रसार होतो अशा किडीला नियंत्रण करण्यासाठी आपण नीम ऑइलचा वापर करत असतो. त्या ठिकाणी अशोकामाप्राइड असेल ज्या किडी मार्फत आपण ह्या रोगाचा प्रसार रोखू शकतो अशा प्रकारचे कीटकनाशकाचा त्या ठिकाणी आपल्याला वापर करायचा आहे. त्याच्यानंतर झाडाला प्रोटीनयुक्त ज्याला आपण प्रोटीनयुक्त खाद्य किंवा प्रोटीनयुक्त आहार ज्याला म्हणू तशा प्रकारचा आपण या ठिकाणी झाडाला देऊ शकतो. जसं आपण शेतकऱ्यांना गोमूत्र आणि ताकाचा पण या ठिकाणी फवारणी करायला सांगतो. त्यामुळे पण तुम्हाला त्या रोगांवरती चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवता येतं आणि हे
सगळे जे उपाय आहेत ते कमी खर्चामध्ये म्हणण्यापेक्षा 0 बजेटमध्ये होणारे उपाय आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांनी या गोष्टीचा अवश्याने वापर करावा. गोमूत्राचं प्रमाण 100 मिली आपल्याला असेल तर 400 ते 500 मिली 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन तुम्ही त्या ठिकाणी फवारणी केल्यानंतर तुम्हाला चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी प्रोटीन्स भेटल्यामुळे झाडाच्या रोगावर नियंत्रण मिळवता येतं. जे बाजारामध्ये उत्पादन असतील वेगवेगळे असतील त्या ठिकाणी त्या उत्पन्नाचा बुरशीनाशकाचा आणि त्याला आपण रूट हार्मोन्स म्हणतो, रूट हार्मोन्सचा त्याचबरोबर बायोस्टिम्युलंटचा या ठिकाणी वेळोवेळी जर आपण वापर केला तर नक्कीच आपली त्या ठिकाणी जे व्हायरस आहे त्याच्यापासून आपल्याला नियंत्रण तर नाही मिळवता येणार. आणि एक गोष्ट लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो, जोपर्यंत कुठलाही रोग येत नाही तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये सुरक्षित आहेत असं म्हणायला हरकत नाही. ज्यावेळेस एखाद्या रोगाचा अटॅक होतो त्यावेळेस त्याला कंट्रोल करणं किंवा नियंत्रण करणं खूप कठीण जातं. त्यामुळे जेवढे आपण रोगप्रतिकारक शक्ती वाढवून किंवा झाडाला सशक्त ठेवून रोगापासून दूर करू तेवढं समजा आपल्यासाठी हितवाह असतं. त्यामुळं झाडाची रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढेल, त्याचबरोबर कीड नियंत्रण व्यवस्थितरित्या कसं होईल आणि जी मार्केटमधली औषधं आहेत ती खात्री करून व्यवस्थितरित्या वापरायची. आणि म्हणजे बऱ्याच वेळेस असं असतं की आपल्याला माहितच नसतं की औषधाचा रिझल्ट आहे किंवा नाही, तो शेजारी मारतोय, तावना मारतोय म्हणून मारतो. अशा प्रकारची जर तुम्ही करत राहिलात तर त्याच्यानं तुम्हाला उत्पादनाचा जो खर्च आहे तो जास्त होईल आणि त्याच्यामुळे मिळणाऱ्या नफ्यामध्ये तुमचा घट होऊ शकते. तर ह्या सगळ्या गोष्टीचा चौकशी करून अभ्यास करून किंवा तज्ञांचा सल्ला घेऊनच त्या ठिकाणी तुम्ही त्या औषधाची शिफारस करायची. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये दुसरा एक आजमितीला आपल्याला रोग जाणवत आहे शेतकरी बांधवांना, तो म्हणजे झांतोमोनास. झांतोमोनास म्हणजे रिंग स्पॉटच्या नंतरचे जे बारीक बारीक बबल्स आपल्याला फळावरती काळे दिसत आहेत, तर त्याचा पण प्रादुर्भाव आजकाल पपईवरती जास्त प्रमाणामध्ये झालेला आहे. तर त्याच्या नियंत्रणासाठी झांतोमोनासच्या नियंत्रणासाठी काळ्या कलरचे जे तुम्हाला टिपके दिसत आहेत बारीक बारीक, रिंग स्पॉट वेगळा आणि झांतोमोनास वेगळा, तर झांतोमोनासच्या टिपक्यासाठी तुम्ही कॉपर फंजीसाईड जसं ब्ल्यू कॉपर असेल किंवा कॉपर बेस असणारं कुठल्याही प्रकारचं बुरशीनाशक त्या ठिकाणी तुम्ही त्याच्या नियंत्रणासाठी वापरू शकता. त्याचबरोबर अँटीबायोटिक उत्पादनं जसं ट्रायकोडर्मा सुडोमोनास याचं सांगितलंच मी. अँटीबायोटिक मध्ये तुम्ही स्टेप्रोसायक्लिन असन, व्हॅलिडामायसिन असन किंवा कासोगामायसिन असन अशा प्रकारचे बुरशीनाशक त्या ठिकाणी तुम्ही त्या झाडावर फवारून बुरशीजन्य रोगांचा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळू शकतात. त्याच्यानंतर पपईमध्ये मला अलीकडच्या काळामध्ये जे समजा जाणवायला लागलेल्या समस्या आहेत ती म्हणजे विशेष ती आहे म्हणजे फुलकूज आणि फळकूज, जी की मागच्या 2-3 वर्षापूर्वी मला जास्त प्रमाणामध्ये जाणवत नव्हती. तर पपई एक असं पीक होतं मागच्या 5-7 वर्षापूर्वी की तिला माल लावण्यासाठी विशेष प्रयत्न करायची गरज पडत नव्हती. पण आजच्या काळात जर विचार केला आपण तर आपल्याला पाहिजे तशा प्रमाणामध्ये मालाची सेटिंग त्या ठिकाणी पपई पिकामध्ये पाहायला भेटत नाही. म्हणजे त्याच्यासाठी खूप शेतकऱ्यांना प्रयत्न करावे लागत आहेत. तर त्याकरता फुलकूज आणि फळकूज हे जे 2 रोग मला निदर्शनास आले त्याच्यामध्ये तुम्हाला प्रामुख्याने असं लक्षणं सांगतो मी. त्याच्यावर झाडावरती फुल लागतं त्यावेळेस ती फुलाच्या याच्यावरती बारीक ठिपका पडतो कळीवरती आणि ती कळी गळून जाते किंवा काही अंशी एखादा फळही तयार होतं. जसं की आपण खारकाच्या आकाराचं फळ तयार झाल्यानंतर त्याला पिवळे चट्टे पडतात आणि धक्का लागला किंवा वारं जरी आलं तरी ते तुम्हाला सहज फळ गळून गेलेलं दिसतं. तर हे फुलकूज आणि फळकूज नावाचे जे रोग आहेत पपईमध्ये आपल्याला पाहावयास मिळायला लागलेत आहेत. तर याच्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त कटाक्षानं लक्ष देणं गरजेचं आहे. कारण काय पपईचं वैशिष्ट्य असं आहे की एका ठिकाणी तुम्हाला म्हणजे एका पानाच्या एका ठिकाणी तुम्हाला प्रत्येक पानावरती एक देठ निघल, प्रत्येक पानावर एक देठ निघल 3 महिन्यानंतर आणि एका देठाला तुम्हाला कमीत कमी 3-4 आणि जास्तीत जास्त 3-4 आणि कमीत कमी 1 अशी तुम्हाला फुलं दिसतील. परंतु ती फुलं टिकवायचीत का नाही टिकवायची हे 2 गोष्टीला कारणीभूत असतो. त्याला एक निसर्ग आणि दुसरे आपण. निसर्ग काय करेल तर निसर्ग वातावरण खराब करून त्याच्यावर कुजीचा प्रादुर्भाव आणील आणि आपण काय करू तर आपण लक्षात नाही घेणार त्याच्यावर काय झालंय. त्याच्यामुळे तुमचं निरीक्षण हे त्यासाठी खूप महत्वाचं आहे. तर फळकूज आणि फुलकूज ह्या 2 गोष्टीकडे निरीक्षण राहू द्या. त्याच्या नियंत्रणासाठी तुम्ही थायपोनिट मिथाइल किंवा मेटॅलेक्झिल सारखं बुरशीनाशक किंवा हार्मोनी सारखे बुरशीनाशकाचा तुम्ही अँटीबायोटिक घेऊन फवारणी करून सातत्याने त्या ठिकाणी फुलकूज आणि फळकूजीवर नियंत्रण करू शकता. त्याच्यानंतर शेतकरी बांधवांना
पपईमध्ये मला हे जाणवतंय की आजकाल गळीचं प्रमाण फुल आणि फळीचं जास्त जाणवतं. तर त्याचं दुसरं एक कारण असू शकते की ते म्हणजे बोरॉन डिफिशियन्सी. कुठल्याही झाडामध्ये ज्यावेळेस फुल तयार होते किंवा फळ तयार होतं त्यावेळेस गळीचे दोनच कारण असतात. पहिलं कारण असतंय तुमच्या झाडाची बोरॉन डिफिशियन्सी आणि दुसरं असतंय कारण म्हणजे बुरशी. तर बुरशीविषयी तुम्हाला मी सांगितलंय की फूस आणि फळफूस आणि फुलफूस. त्याच्यानंतर गळीचं दुसरं कारण सांगतो मी तुम्हाला. गळी बोरॉन आणि कॅल्शियमच्या कमतरतेमुळे पण गळ होते. तर हे पण लक्षात घेतलं पाहिजे की ज्यावेळेस कुठल्या बी म्हणजे फुलाचा किंवा कुठल्या बी झाडाचा ज्यावेळेस फुल खाली पडतंय त्यावेळेस त्याचा जर देठ पिवळा होऊन जर खाली पडत असेल, लक्षात घ्या, देठ पिवळा होऊन जर फळ खाली पडत असेल फळ किंवा फुल, तर ते समजायचं बोरॉनची डिफिशियन्सी आहे. तर आणि जर फुलाच्या पुढं म्हणजे उमलणाऱ्या फुलावर जर टिपका पडून पडत असेल तर ती कूस समजायची आणि दांड्याच्या अलीकडे जर पिवळं पडत असेल तर ती डिफिशियन्सी समजायची. तर ह्या गोष्टी लक्षात आल्यानंतर तुम्ही चिलिटेड कॅल्शियम 1 लिटर पाण्याला 1 ग्रॅम आणि बोरॉन 1 लिटर पाण्याला 1 ग्रॅम अशा प्रमाणामध्ये टाकून जर फवारणी केली तर त्या ठिकाणी तुमची फुलकूस आणि फळकूस ह्या दोन्ही गोष्टीवर चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी नियंत्रण मिळवता येते. तर अशा तऱ्हेने शेतकरी बांधवांनो तुम्ही जर चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन करून जर बाग आणली तर सध्याचे पपईचे रेट हे चांगले आहेत. लॉकडाऊनचा काळ असताना देखील आज 12 रुपये 11 रुपये किलो पर्यंत पपई चालली. तरी आपण साधारणतः एका झाडापासून 45 ते 50 किलो एकरी प्रति झाड ॲव्हरेज पकडतो. अशा हिशोबाने जरी आपण ॲव्हरेज पकडला तर 45 ते 50 टन आपल्याला उत्पन्न त्या ठिकाणी एका एकरी मधून मिळत असतं. आणि साधारणतः एक 8 ते 10 रुपये जरी आपण ॲव्हरेज भाव पकडला याला तरी आपले 4 लाख रुपये होण्यापासून किंवा 3.5 लाख रुपये होण्यापासून कुणीच रोखू शकत नाही. आणि आंतरपीक जे आहेत ते आंतरपिकापासून आपल्याला जे पिकाचा व्यवस्थापनाचा आणि याचा मुख्य व्यवस्थापनाचा आणि आंतरपिकाचा जो खर्च आहे तो आपण अगोदरच आंतरपिकामधून काढलेला आहे. त्यामुळं मला वाटतं की फळपिकामध्ये तुम्हाला एक 14 महिन्यामधून 15 महिन्यामधून एवढा चांगला नफा देणारं सध्याच्या काळामध्ये तरी नक्कीच दुसरं कोणत्या प्रकारचं पीक नाहीये. त्यामुळं शेतकरी बांधवांनी काही जरी तुमच्या अडीअडचणी असतील किंवा समस्या असतील मला डायरेक्ट फोन करून किंवा ग्रुपच्या माध्यमातून विचारू शकता. जवळपास ग्लोबल परळीच्या माध्यमातून जी काय ग्रुपची निर्मिती झालेली आहे त्या सर्वच ग्रुपमध्ये मी आहे. तरी बी तुम्हाला मी मॅडमना सरांना अतुल सरांना सांगेल की माझा जे काही संपर्क नंबर आहे ते तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. तुमचे ज्या काही समस्या असतील तर अतुल सरांना आणि मॅडमला मी विनंती करतो की या माझ्या जे काही बोलण्यामध्ये काही जाणवलं असेल किंवा काही अनुत्तरित वाक्य राहिले असतील तर ते तुम्ही मला प्रश्नाच्या माध्यमातून विचारू शकतात. मी त्याला सोडवण्याचा माझ्या भाषेमध्ये सोडवण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर कृपया मला कळवाचं की म्हणजे प्रश्न काही असतील किंवा शेतकरी डायरेक्ट काही तुम्ही विचारू शकता. काही पुस्तक रूपात काय मिळेल का सर? पुस्तक रूपात आहे का ही आपण सगळी सांगितलेली माहिती? पुस्तक रूपामध्ये नाही सापडणार का सर? म्हणजे तुम्हाला पाहिजे असेल तर नोट्स बनवून देऊ शकतो मी ग्रुपसाठी आपल्याला. हो म्हणजे एकत्रित सगळं जर एकत्रित मिळालं तर चांगलं. सर नोट्स करणारच आहे आणि ह्याचं रेकॉर्डिंगही तुम्हाला पाठवणार आहे. या सेशनचं रेकॉर्डिंगची सगळ्या शेतकऱ्यांना पाठवण्यात येणार आहे. प्लस हे पण होणार आहे म्हणजे नोट्स पण दिल्या जातील पण नोट्सला थोडा वेळ लागेल. ठीक आहे ना. थँक्यू. दुसरा एक प्रश्न आहे ते आपण जे आंतरपीक लावायचं आहे ती ह्याच बेडवर लावायचं ना ते? हो सर हो याच बेडवरती लावायचे आपल्याला. आणि त्याचं जे अंतर आहे ते आपण साधारणतः ड्रीप जे आहे कॉमन ड्रीप वापरायचं. कॉमन ड्रीप ज्याला इनलाईन ड्रीप म्हणतो आपण, ज्याचं ड्रीपर 1.25 फुटावर असतं ना ते ड्रीप आपण त्याच्यासाठी वापरायचं. त्याच्या आणि ड्रीपवर प्रत्येक ड्रीपरवर 2 बी किंवा 2 रोपं येतील अशा प्रकारचं अंतर त्या ठिकाणी आपण निवडायचं आंतरपिकाचं. हा 2 आपल्या पपईच्या रोपाच्या मध्ये लावायचं. हे 2 रोपांच्या मध्ये लावायचं. 2 रोपांच्या मध्ये 2 रोपांच्या. हा त्याचं काय अंतर टरबुजाचं वगैरे? 1.25 फूट राहील. 1.25 फूट आपलं अंतर 2 लाईन मधलं तर फायनल झालेलं 8 फूट. 2 रोपांमधलं अंतर 8 फूट 1.25 फूट राहणार. 1.25 फूट. जर ड्रीपर 1.5 फुटावर असेल तर 1.5 फूट
1.25 फुटावर असेल तर 1.25 फूट. शक्यतो माझी विनंती की ड्रिपर हे 1.25 फुटावरच घ्यायचे. ज्याचं 40 सेंटीमीटर अंतर असते ना तेच ड्रिपर आपण पिकासाठी वापरायचं. ओके सर, थँक्यू. हा सर. सर व्हायरस रिलेटेड होतं, व्हायरस येऊ नये यासाठी काय नियोजन करावे व जर व्हायरस आलाच तर काय उपाय करावे? हा, त्याच्यावर आपण थेरी दिलेली सर. तरी पण आपण एकदा तुमच्या पद्धतीने सगळ्या शेतकऱ्यांना आहेच आहे माझा नंबर, तरी पण एकदा तुमच्या ह्याच्यानुसार सांगा म्हणजे काय होतील. त्यांना जे काही असतील प्रश्न ते थेट तुम्हाला पण विचारू शकतील. आणि शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे, मी तुमच्यातलाच एक माणूस आहे, कुठल्याही प्रकारचं प्रेशर न घेता किंवा कुठल्याही प्रकारचा दबाव न घेता डायरेक्ट तुमच्यातलाच व्यक्ती असं समजून मला कधीही कोणता प्रश्न तुम्ही व्हॉट्सअपवरती विचारू शकता. व्हॉट्सअपवरती विचारण्याचा फायदा असा आहे की मला तुमच्या पिकाचे प्रत्यक्ष फोटो पाहण्यास मिळतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्या वेळेस मी कॉलवर असेल किंवा कामात असेल तर तुमचा कॉल माझ्याकडून सुटणार नाही. त्याच्यामुळे प्लीज तुमचे जे काही प्रश्न असतील ते माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती सोडत जा आणि रात्री 9 पर्यंतची वाट पाहत जा. म्हणजे रात्री 9 पर्यंत जर नाही माझ्याकडून उत्तर आलं तर तुम्ही मला डायरेक्ट कॉल केला तरी चालेल. हो सर. तर लागवड कधी केलेली योग्य राहील आता, ऑक्टोबर नोव्हेंबरची का जानेवारी फेब्रुवारीची? सर 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. लागवडीच्या बाबतीमध्ये तुमच्याकडे पाण्याची उपलब्धता कशी आहे त्यावरती पण लागवडीचं सूत्र अवलंबून असतं. आता जर लागवड केली तर तुम्हाला मार्च एप्रिल मे मध्ये पाण्याचा स्रोत म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध असणं गरजेचं आहे. कारण आता लागवड केलेले झाडं हे तुमचे मार्च एप्रिल मे मध्ये शेटिंगच्या अवस्थेमध्ये असतील, त्यावेळेस फुल मालाची तयारी असेल झाडाची. त्याचबरोबर झाडाला तयार झालेला मार्ग पण झाडाला सांभाळायचा आहे. सांभाळायचं म्हणजे काय करायचे, त्याची साईज तयार करायची, पानाची छत्री कायम ठेवायची, उष्णतेमध्ये होणारे बाष्प रोखून स्वतःला झाडाला पाण्याचा पुरवठा करायचा आहे. या सगळ्या गोष्टी तयार करण्यासाठी तुमच्याकडे उन्हाळ्यामध्ये पाणी मुबलक प्रमाणामध्ये असणं गरजेचं आहे. जर पाणी मुबलक प्रमाणामध्ये असेल तर तुम्ही जानेवारी 1 डिसेंबर पासून साधारणतः 15 मार्च पर्यंत लागवड करू शकता. काही अडचण येणार नाही. हा, आता ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये नाही लावायचं मग? नाही मी सांगतोय काय तुम्हाला, आता ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये जर तुमच्याकडे पाणी असेल तर लावा, पाणी नसेल तर मार्च मध्ये लावा, जानेवारी मध्ये लावा किंवा फेब्रुवारी मध्ये लावा. कारण त्यावेळेस रोपाची अवस्था असेल आणि रोपाच्या अवस्थेमध्ये पाणी कमी लागेल रोपाला. आता लागवड पाणी जास्त लागलं, मार्च मध्ये लागवड केलेल्या रोपाला पाणी कमी लागेल म्हणून. बरं. पाणी आहे सर. मग आता ते पावसाळा संपल्यावर लावायचं का पाऊस जास्त मोठी असली तर सुरुवातीला काय तर लावू नका असं म्हणले होते मागच्या वेळेस? हा, म्हणजे काय आता थोडासा परतीचा पाऊस आपल्याकडे थोडासा जास्त दिवस राहिला ना मागच्या वर्षी. हो. आता लागवड केल्यानंतर थोडस जमीन जर तुमची मुरमाड असेल म्हणजे पाणी थांबत नसेल, पाण्याचा निचरा व्यवस्थित होत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही लावू शकता. आणि जर जमीन जाड असेल तसं बऱ्याच वेळेस आता आत्ताच्या मध्ये जर आपल्याला जमीन तयार करायची म्हटलं तर काळी जमीन किंवा निचरा होणारी जरी जमीन असेल तर ऍक्च्युली मयांक सरांना मी विनंती करू इच्छिते की त्यांनी थोडं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं. कारण आपण 2 टप्प्यात पपई लावली. त्यापैकी जो पहिला टप्पा आहे त्याचं हार्वेस्टिंगही सुरू झालंय. पपई बाजारात आली, 10, 10.5, 11 रुपयापर्यंत भाव शेतकऱ्यांना मिळू लागला. तर ज्या हिमतीने मयांक सरांनी ही लागवड नुसती नियोजन नाही ती खऱ्या अर्थाने घडवून आणली. तर माझी मयांक सरांना विनंती आहे की त्यांनी शेतकऱ्यांना आता लागवडी म्हणजे फळधारणा झाल्यानंतरची जी वाटचाल आहे आणि एकंदर फळबागेची वाटचाल याच्याबद्दल मार्गदर्शन करावं. नमस्कार सगळे बंधूला. नमस्ते सर. नमस्ते. आता आपलं पपया तो देशामध्ये फेमस झाला आणि संदीप गित्ते आता प्राईम मिनिस्टर नेक्स्ट होणार आहे. सगळे ठिकाणी असं परळीचे पपई एकदम फेमस झालेले आहे. तो 2-3 गोष्ट मला सांगायची होती. एक तो पपयाची क्वालिटी आपली 786 साहेबांची आहे, ते छान क्वालिटी आहे आणि त्याची डिमांड खूप आहे. पण आपलं 3 व्हरायटी असतात, हे क्वालिटी, बी क्वालिटी आणि सी क्वालिटी. परत कसं करायचं, ते क्वालिटी जे आहे ते आपल्याला जास्तीत जास्त त्याला
एक्सपोर्ट करायच्या, बी क्वालिटी मार्केटमध्ये आणि सी क्वालिटीला प्रोसेसिंग मध्ये टाकायच्या. म्हणजे आमचे बोलणं चालू आहे. ते पपाईन मॅन्युफॅक्चरर पण आहे. ते हे दूधला घेऊन काही दवाई बनवतात, टुटी फ्रुटी असतात, आपण पल्प करू शकतो. तो हा सगळं काम पपाया फळ पेक्षा दुसरा वेगळा पण करू शकतो. आणि एक्सपोर्टची खूप मोठी मार्केट आहे पपायाची. हे सगळं आपण एक्सप्लोर नाही केलं आहे, पण हे करायची गरज आहे. आता मी स्टार्ट करतो हा वर्षी एक्सपोर्टर बरोबर बोलायला की आपलं पपायाला कसं आपण एक्सपोर्ट करू शकतो. कारण की एकदम वर्ल्ड क्लास पपाया आहे आपले, खूप छान पपाया आहे. आता लोकांना असं भीती वाटतात पपाया लावताना की एवढा जास्त पपाया होणार, तो विकणार का नाही विकणार. तो हे मी थोडासा स्टडी करत होता. तो महाराष्ट्र एकरमध्ये पपाया लावले आहे आणि आपलं परळीमध्ये फक्त 350 एकर लावला आहे. म्हणजे 3.5% फक्त पपाया आपले लावले. पण एवढी संख्यामध्ये लावलं आहे की व्यापारीला इथे येऊन सोपं होतं घ्यायला. कारण बाकी कोणी 2 एकर, कोणी 4 एकर, ते कुठे कुठे व्यापारी फिरणार. आणि हे नवीन आलेलं आहे, तुम्ही ऐकलं असेल. तो 1991 मध्ये जसं पूर्ण इकॉनॉमी ओपन झाली होती, तसं आपलं शेतकरीसाठी हा एक असं बिल आहे की पूर्णच मार्केट उघडून गेलं. मोठे मोठे व्यापारी येईल, मोठे कंपनी येईल, आपल्याला टेक्नॉलॉजी नवीन येईल. पण ह्याच्यामध्ये एकच प्रॉब्लेम आहे की आपण संघटित नाही झाले तर आपण विक्री करू नाही शकणार. तो आता खूप गरजेचं आहे की नेक्स्ट काही महिन्यात आपले सगळ्यांना संघटित व्हायची गरज आहे. आता आपण FPO करू की आपण असंच एकच जसं चाललेलं आहे तसं एक व्हॉट्सअपवर संघटित झालं की काय मीटिंग करून, पण कोणाला पुढाकार घ्यायची खूप. परळीचे पपायाचे जे शेतकरी आहे त्यांचा एक ग्रुप करून संघटित करून आणि पुढाकार तर पुढे जे पण येणार आहे मार्केटिंगसाठी घ्यायला येणार आहे त्याला आपण एक व्यवस्थित हिसाबनी छान रेट भेटला तसं काम करू शकतो. पण फक्त आपलं असतात की मी पपाया लावल्याने माझं काम संपलं, तसं संपत नाही. आपलं लास्ट पर्यंत मार्केट पर्यंत शेतकऱ्याला काळजी ठेवायची असतात. काय रेट येतात, कसा रेट येतात, जोपर्यंत पैसे आपल्या पॉकेटमध्ये नाही आला तेपर्यंत शेतकरीला त्यांचंच काम आहे. फक्त ते शेतीमध्ये काम करून आता पटणार नाही. आता मार्केटमध्ये पण तुम्हालाच उतरायला हवे, सगळं समजायला हवे आणि आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहे. पण मेन तुमचंच काम आहे आणि तुम्हाला सगळे मिळून हा काम एक संघटित होऊन कोणाला पुढाकार घेऊन एक स्ट्रक्चर बनवून केलं तर पुढे खूप फायदा होणार आहे असं मला दिसतो. तो तुम्ही पपायामध्ये या वर्ष खूप खूप लाखो रुपया कमवा असे माझी इच्छा आहे आणि आम्ही तुमच्या बरोबर आहे. आपण सगळे मिळून करणार, शेतकऱ्यांचे जीवन बदलणार. जय जवान जय किसान. तर खूप खूप धन्यवाद की त्यांची 3 एकर पपया आहे, माल सुरू झालाय पण सडत आहे. भैरवीताई, हो सर 1 मिनिट. मयांक सर बोलतायत, बोला सर. मला एक मीटिंग मध्ये जायचं आहे. मी बुरांगे सरचा मी एकदमच धन्यवाद करतो आणि शेतकरी बंधूचा धन्यवाद करतो आणि खूप खूप तुम्ही पुढे निघा आणि लाखो रुपया कमवा ही माझी इच्छा आहे. सर 3 एकर पपया सध्या हार्वेस्टिंग आलेली आहे परंतु फळत आहेत असा त्यांचा प्रश्न आहे. सडक आहेत का गळत आहेत? फळत आहेत सर. हा तर फळ पडण्याची 2 कारणं सर. फळ पडण्याची 2 कारणं. पहिलं कारण हे फळ सड होऊन गळतं आणि दुसरं कारण आपल्या चुकीमुळे गळतं. तर आपल्या चुकीमुळे गळतं म्हणजे काय, बरेचसे शेतकरी काय करतात की पपईच्या बागेमध्ये पपईची बाग स्वच्छ दिसावी किंवा आपल्या बागेमध्ये वाळलेला पाला नसू नये, पिकलेली पानं नसू नयेत अशा उद्देशाने बरेच शेतकरी पानं काढण्याचा प्रयत्न करतात देठावरून, मुख्य झाडाची. तर पानं काढल्यामुळे काय होतं, पपईच्या पानाच्या बुडाचा जर आकार पाहिला तुम्ही तर साधारणतः 1-2 इंच 2.5 इंचापर्यंत पानाचा बुडाचा
आकार आहे. म्हणजे ते तुम्ही जर पान काढलं पपईचं तर त्या ठिकाणी साधारणतः एक इंच ते 1.5 इंच एवढं खूप मोठं होल त्या ठिकाणी त्या झाडाला पडतं. आणि पपईच्या झाडाचं वैशिष्ट्य काय आहे, एका पानावर तुम्हाला सांगितलं ना मी, एका पानावर एक देठ येणार. एका देठाला कमीत कमी एक कळी, जास्तीत जास्त 4 कळ्या किंवा 5 कळ्या देठ म्हणजे असे घुस पण लागतात. आणि ज्यावेळेस हे तुम्ही पान काढता त्यावेळेस त्या देठाचा जो सपोर्ट आहे, जे कळी पानाच्या देठावरतीच आली आहे त्याचा तुम्ही सपोर्ट जर काढून घेतला किंवा तो जर गळाला गेला तर त्याला सपोर्ट राहत नाही, खड्डा पडला जातो. आणि खड्डा पडल्यामुळे जे पपईच्या जे वजन आहे, जर एक पपई असेल तर साधारणतः 2 किलो 1.5 किलो, आणि त्या देठाला जर समजा साधारणतः 3 किंवा 2 पपई असतील तर 3-3.5 किलो वजन ते सपोर्ट निघाल्यामुळे ते देठ सहन करू शकत नाही. पर्यायाने हवा आली किंवा झाड हल्लं गेलं तर ते देठ सपोर्ट नसल्यामुळं सोडून देणार आणि खाली पडणार. दुसरं कारण असं राहते की पपईवर फळ कूज हा जो प्रकार आहे तर तो आपल्याला ह्या पाठीमागच्या वातावरणामध्ये आणि अति पावसामध्ये पाहायला भेटतोय. तर त्याचे लक्षण असे आहेत की पपईच्या जो देठ असतो त्या देठापाशी आता साधारणतः एक 50 पैसे जे आपले चलन आहे ते 50 पैसे किंवा 1 रुपया एवढ्या आकाराचं एक गोल असं छिद्र म्हणजे काय म्हणतो आपण सट्टा पडतो. ते सट्टा पहिल्यांदा पांढरा असतो, नंतर पिवळा असतो आणि नंतर ते देठाकडे चढत जातो आणि देठ निकामी होतो आणि त्या ठिकाणी ते फळ चढून गळून पडून जातो. ह्या दोन कारणाव्यतिरिक्त मोठं फळ ह्याचं पडण्याचं तिसरं कारण नाही. आणि छोटं फळ पडण्याचं कारण असतं ते बोरॉन डिफिशियन्सी. छोटं फळ बोरॉन डिफिशियन्सीमुळे पडणार आणि मोठं फळ जे पडणार ते कूजमुळे पडणार आणि दुसरं आपल्या चुकीमुळे पानं पडल्यामुळे करणार. त्या व्यतिरिक्त फळ पडण्याचा तिसरा प्रकार किंवा तिसरं कारण आपल्याला सापडणार नाही निश्चितच. नंबर मोठ्याने सांगा सर. 83 08 08 83 08 85 85 13 किती सर? 13 13 हा 88 परत 8. बरं 83 08 85 13 88. ओके मॅडम. बॉक्स मध्ये नंबर लिहिलाय. हा